तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री 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 तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम हवा लावू द्या म्हणा देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज की जय तुकया ज्ञानदेव नमो सद्गुरु रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर शाकृती ख्याती केली शिळा शिखरे सारी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुजेणे अनाथा दीना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अभंग क्रमांक 2069. तारिली बहुत चुकवणी घात
नाम हे अमृत स्वीकारिता नेनता सायास शुद्ध आचरण याती कुळहीन नामासाठी जन्म नाम धरी भक्तीच्या पाळना आकार कारणा याचसाठी आसुरी दाटली पाप होता फार मग फेडी भार पृथ्वीचा तुका म्हणे देव भक्तपणसार कौतुक व्यवहार तयासाठी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची पुण्यसलीला इंद्राणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानद्वारा आयोजित तथा वेदांत सत्संग समितीद्वारा नियोजित असलेला श्री गुरु बाबांच्या कृपेने चालत असलेला आपला हा प्रतिवार्षिक ज्ञानसत्र अष्टादशाह आणि या अष्टादशामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अक्षरांची आपल्याला काही सेवा घडावी या निमित्ताने गाथा अष्टादशाची संकल्पना आणि त्यामध्ये आपण जवळजवळ 2000 अभंगाचा विचार करत आलो आहोत. आज दिवाळीतील फार महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळीचा पाडवा म्हणतात त्याला. आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त आहेत. त्यातला हा पूर्ण मुहूर्त आहे. आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये काही सण अर्ध्या दिवसाचे आहेत, काही सण पूर्ण दिवसाचे आहेत, काही सण 2 दिवसाचे आहेत, काही सण 3 दिवसाचे आहेत, पण 6 दिवसाचा सण असा दिवाळी आहे. काही सण अर्ध्या दिवसाचे आहेत. अक्षय तृतीया हाफ डे अर्ध्या दिवसाचा सण आहे. नंतर काही पूर्ण दिवसाचे सण आहेत. दसरा, गुढीपाडवा पूर्ण दिवसाचे सण आहेत. त्यातला आजचा एक आहे, हा पूर्ण मुहूर्त आहे. आजच्या दिवशी काही शुभकाम करायचं असेल तर काही फार कुठं विचारणा करायची गरज नाही. काही 2 दिवसाचे सण आहेत. 2 दिवस सण चालतात. होळी आणि धुलिवंदन आहे 2 दिवसाचा एकत्र सण आहे. काही 3 दिवसाचे सण आहेत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत, अशा 3 दिवसाचा सण आहे. परंतु दिवाळी हा 6 दिवसाचा सण आहे. 6 दिवे लावायचे. पहिला दिवा, दुसरा दिवा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. वसुबारस ज्या दिवशी भगवंताने गोवर्धनाची पूजा केली, गाई वासरांची पूजा केली, त्याला वसुबारस म्हणतात. पहिला दिवा. दुसरा दिवा धनत्रयोदशी, ज्या दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी माता प्रगट झाली, त्याला धनत्रयोदशीचा दिवस म्हणतात. तिसरा दिवस आहे चतुर्दशी, नरक चतुर्दशी, ज्या दिवशी सत्यभामेच्या हातून देवाने नरकासुराचा वध केला. भौमासुराचा गाथ्या त्याला प्रमाण आलेलं आहे, वधोनी भौमासुरा. आणि त्या भौमासुराच्या मूर नावाच्या सेनापतीचा भगवंताने वध केला म्हणून मुराचा अरी म्हणून त्याचं नाव पडलं मुरारी. ही नरक चतुर्दशीची कथा. तदनंतर अमावास्या येते. अमावास्येला लक्ष्मीपूजन. जी धनत्रयोदशीला प्रगट झालेली लक्ष्मी, तिचं सर्व देवगण गणगंधर्व यक्षकन्यरांनी पूजन केलं, त्याला लक्ष्मीपूजन म्हणतात. नंतर आजचा बलिप्रतिपदा. आजच्या दिवशी भगवंताने बळीला पाताळामध्ये घालून पाताळाचं आधिपत्य त्याला दिलं. जो या गोपाळांची मेळी खेळो खेळे वनमाळी, रसातळा नेला बळी राहे पाताळी, स्वामी माझा दान मागवणी दारवंटे करू बळीचा, झाला राखे दारवंटा बळीचा. आज भगवंताचा आणि लक्ष्मीचा विवाह झालेला आहे. जी धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनातून लक्ष्मी प्रगट झाली, अमावस्येला पूजिली गेली, आणि आजच्या दिवशी मात्र लक्ष्मीने भगवंताला माळा घातलेली आहे. संपूर्ण 14 रत्न जी निघाली होती, त्यात कोणतं रत्न कोणाला द्यायचं, कोणतं रत्न कोणाला द्यायचं, याच्यात बराच वाद झाला. शेवट लक्ष्मी हे रत्न राहिलं. मग हे कोणाला द्यायचं म्हणले स्वयंवर. मग तिच्याच हातात माला दिली. मग तुम्ही ज्याला वाटेल त्याला माळा घाला. तर त्या स्वतः भगवंताजवळ आल्या. अनेकांनी प्रयत्न केले पण कोणाला माळा तिने घातलेली. पण भगवंताजवळ आल्यावर भगवंताने पाठ फिरवली. परत त्या भगवंताच्या समोर गेलं तर परत पाठ फिरवली. परत समोर आल्या, परत पाठ फिरवली. मग तिने मात्र भगवंताचे पाय धरले. मग सर्वस्वे करुनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा, पात्र झाली पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. आजचा दिवस. आजचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये कलियुगाचे 6 शक करते आहेत. त्यातला द्वितीय शक आज चालू होतो. पहिला शक आहे युधिष्ठिराचा,
दुसरा शक आहे विक्रम संवत्सर, तो आज चालू होतो, हा इसवी सणाच्या अगोदरचा आहे. आणि तृतीय शक करता शालिवाहन शक, तो आपला सध्या चालू असलेला तो हा शालिवाहन, 18,000 जण ते क्षेत्र प्रतिष्ठान गंगातीरी प्रत्यक्ष. तर शालिवाहन शक सुरू होतो गुढीपाडव्याला. म्हणजे तसं आज हिंदूंचं नववर्षसुद्धा आहे, पण विक्रम संवत्सरानुसार असं जे 6 शक करते त्यातला द्वितीय शक आज प्रारंभ झालेला आहे. असो. आणि उद्या भाऊबीजेचा सण, ज्या दिवशी यमी यमाला ओवाळायला जाते, असा 6 दिवसाचा सण, त्यातला आज फार महत्त्वाचा सण. आज पूर्ण मुहूर्त आहे, बलिप्रतिपदा. आज समर्पण भक्तीचं शेवटचं उदाहरण घडलेलं आहे. आणि आज विक्रम संवत्सराचा प्रारंभ आहे अशी. आणि आज लक्ष्मी विवाह आहे. त्यानिमित्ताने बाबांनी हे अष्टादशाच्या ज्ञानसत्राचा आरंभ, आणि त्यात आपल्याला काही अभंग सेवा आलेली आहे. 2069 क्रमांकाचा अभंग. तारिली बहुत चुकोनी घात, नाम हे अमृत स्वीकारिता, नेनता सायास शुद्ध आचरण, याती कुळहीन नामासाठी, जन्मनाम धरी भक्तीच्या पाळना, आकार कारण याच्यासाठी, आसुरी दाटली पाप होता फार, मग फेडी भार पृथ्वीचा, तुका म्हणे देव भक्तपण सार, कौतुक व्यवहार तयासाठी. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय नामधारकाला सहकार्य करण्यासाठी देव कसा आकाराला येतो आणि त्याच्यावर येणारे सर्व घात आघात दूर कसे करतो, आणि देवभक्तपण त्याच्या डोळ्यासमोर कसं सार रूपाने राहतं, ह्या सर्व गोष्टीचा खुलासा या अभंगात तुकोबाराय करतात. तारिली बहुत चुकवणी घात, नाम हे अमृत स्वीकारिता. हे नाम अमृत स्वीकारिता, चुकवणी घात बहुत तारिली. भगवंताच्या नामाचा अमृत स्वीकार करणारे जे भक्त आहेत, जिव्हे गोडतीनं अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. सामान्य अमृताकडे कोण पाहते, नामामृताला फार मोठं महत्त्व आहे. चोखोबरायाच्या घरी अमृतशुद्धी प्रकरण घडलं होतं. चोखोबरायाला पंढरपूरच्या पुजाऱ्यांनी काही त्रास दिला, अपवित्र आहे म्हणून दूर ढकललं. तर चोखोबराय पवित्र कसे ते सिद्ध करण्यासाठी मोठं नाथमार्गाच्या गाथ्यात प्रकरण आलेले, अमृताशी रोग स्वर्गी झाला पाही, अमरनाथात हे गोड नव्हे. नारदा ते प्रश्न करी, अमरनाथ शुद्ध हे अमृत कैसे होय. आणि मग त्यांनी सांगितलं की ते चोखोबरायाच्या घरी हे अमृत शुद्ध होईल. ते सगळे इंद्रदेवादिक हसू लागले. चोखोबा एक कश्चित जातीचे हे शुद्ध असलेलं अमृत अशुद्ध झालं, आणि ते अशुद्ध अशा चोखोबाच्या घरी शुद्ध कसं होईल. नारदाने सांगितलं त्यांचं नाव चोखट चोखोबाराय आहे. चोखा चोखट निर्मळ, हे तिथं शुद्ध होईल. आणि मग ते सर्व मंडळी पंढरपूरला आली. मोठं प्रकरण आहे ते. आणि त्यावेळेस मग चोख्याची अंगणी बैसल्या पंगती श्रीते वाढी ती चोखियाची. आणि त्यावेळेस अमृताचे ताट इंद्रे पुढे केले, शुद्ध पाहिजे केले नारायणा. आणि मग इंद्र महाराजांनी हे अमृताचं ताट पुढं केलं, म्हणजे हे शुद्ध करा. देव म्हणले ही ताकद माझ्यात नाही, चोखोबारायात. हो म्हटले हे ते सामान्य कुळाचे. म्हटले ह्या अमृतापेक्षा ते नामामृताचा स्वीकार केलेला असल्यामुळे ते काहीही करू शकतात. आणि मग चोखोबारायला बोलवलं. चोखोबारा हे अमृत शुद्ध करा. चोखा मेळा म्हणे काय हे अमृत, नामापुढे मात काय त्याची, आणि चोखियाची श्री चोखा जो घेदन, शुद्ध अमृत त्याने केले देखा असं. आणि मग त्यांनी अमृत शुद्ध केलं. चोख्याचे करांगळी अमृत, स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नासले, चोखियाचे करांगळी अमृत शुद्ध झाले, ओवाळू आरती शुद्ध चोखा मेळा, घेता नाम चोखियाचे तुटे बहुबंद ज्वाळा. हे नाम अमृत स्वर्ग अमृतापेक्षा श्रेष्ठ असलेलं ते भक्तांनी स्वीकारलं. हे नाम अमृत स्वीकारिता. स्वीकारल्यानंतर जीवनामध्ये येणारे जे काही घातपात आहेत ते भगवंत सर्व दूर करतो. चुकवणी घात बहुत तारिली. त्यांच्यावर येणारे सर्व घातपात भगवंताने दूर केले आणि त्यांना अनेकांना तारलं. तरले तर हा रवसा नामधारकाचा ठसा, नेनता सायास शुद्ध आचरण, याती कुळहीन नामासाठी. सायास शुद्धाचरण, याती कुळ हीन, हे काही नेनता नामासाठी बहुत तारिली. वरची 2 पदे खाली घ्यावी. सायास शुद्ध आचरण नेनता, यांनी काही योगाधिकाचे सायास केलेत, भक्तीचे सायास केलेत, कर्माचे सायास केलेत. हे काहीही नेनता, काही देव जाणत नाही. शुद्ध आचरण आहे का अशुद्ध आचरण आहे हे काहीही नेनता, काही जाणत नाही. यांची याती उच्च आहे का ही नाही, कुळ उच्च आहे का ही नाही, ह्या काहीही नेनता, कशाचाही विचार न करता फक्त नामधारक आहेत ना, मग बहुत तारिली. त्यांच्यावर येणारे घात आघात सर्व दूर करून भगवंताने त्यांना तारलं. अहो पण देवाने त्यांना तारलं म्हणता, पण देव तर निर्गुण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पुजोनिया.
तर तो भगवंत जन्म नाम धरी भक्तीच्या पाळना आकार कारणा याच्यासाठी, तर तो भगवंत भक्तीच्या पाळना भक्तीच्या पाळना कारणा याजसाठी आकार धरी जन्मधरी नामधरी असं भक्तीच्या पाळना. भगवत भक्तची भक्ती करतात, ती भक्ती समाजात कायम रूढ राहावी हे समाजाचं उद्धाराचं साधन आहे. आणि मग त्या भक्तीचं पालन भगवत भक्त टिकले तरच राहील. म्हणून भक्तीचंही पालन व्हावं, भक्तालाही तारावं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून भगवंताने याचसाठी आकार कारणा, याचसाठी भगवंत आकाराला आलेले आहेत आणि जन्म धरलेला आहे, देवाने नाव धरलेलं आहे. हे भगवंताने जेवढी म्हणून जन्मकर्मे असंख्यात जगी केली याची लागी नारायणे, गोकुळी गनंदाची राखिली गोधने प्रति उच्चिष्ट खाणे गवळी याचे, विघ्न पडे तेथे आपणा ओढवी संकटी ओढवी माझी म्हणून तीर्थवळीच्या अभंगामध्ये. आसुरी दाटली पाप होता फार मग फेडी भार पृथ्वीचा. या पृथ्वीवर आसुरांनी त्यांच्या आतताईपणाने फार पाप निर्माण केलं आणि संपूर्ण आसुरांनी ही पृथ्वी दाटली होती. त्यावेळेस भगवंत पृथ्वीचा भार फेडण्यासाठी अवतीर्ण होतात आणि या पृथ्वीवरला सर्व आसुर समूह दूर करून पृथ्वीवरचा सर्व भार फेडतात. भगवंत जन्माला आल्यानंतर रांगायला लागले तर तळवे तळ हात टेकीत डाव्या गोडग्याने रांगत. अगोदर भगवंताने पृथ्वीवर हात का टेकले? वैकुंठवासी गुरुवर्य बालयोगी महाराज भागवतात सांगायचे की पृथ्वीला भगवंताने आश्वासन दिलं की तुझ्यावरला मी भार सर्व उतरवतो, म्हणून पृथ्वीवर पहिले भगवंताने हात ठेवले रांगत असताना असं. आणि तुका म्हणे देवभक्तपण सार कौतुक व्यवहार तयासाठी. आपलं जे देवपण भक्तपण हेच या मृत्यूलोकातलं खरं सार आहे. भगवंताने आकाराला यावं, भगवत भक्ताने भक्ती करावी, हेच मानवी जीवन मृत्यूलोकातलं सार आहे. आणि हा सार, हे देवभक्तपण सार टिकवण्यासाठी तयासाठी कौतुक व्यवहार, हे अवतार धरणं, ह्या सगळ्या गोष्टी भगवंत कौतुकाने हा सर्व व्यवहार खरं यासाठीच करतो, देवभक्तपणा समाजात टिकावा म्हणून. पुढं तुकोबराय सांगतात, याच्या आधारे राहिलो निश्चिंत ठेवून या चित्त पायी सुखे माझे सुख दुःख जाणे हित फार घातला असे भार पांडुरंगा कृपेची पोसणे ठाईची अंखिली किंवा अंकिली म्हणून लागली या सचिंता मन राखे हाती घेऊन या काठी इंद्रिय थापटी फाकोने दी तुका म्हणे याशी अवघड नाही शरणागता काही रक्षावया. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये भगवत भक्ताचं रक्षण भगवंत कसा करतो आणि मग त्या रक्षण भगवंत करत असल्यामुळं मीही त्याच्या पायावर चित्त ठेवून अगदी निश्चिंत कसा राहिलेलो आहे या अभंगात सांगतात. याची आधारे राहिलो निश्चिंत ठेवून या चित्त पायी सुखे. याची म्हणजे भगवंताच्या आधाराने निश्चिंत राहिलो. मोठ्याचा आधार असल्यामुळे आहे हा आधार, आहे हा आधार नाम त्याचे विश्वंभर. भगवंताचा आधार धरून निर्धारे आम्ही राहिलो ये नेटी संसार तुटी करून या. अगदी आधार धरून आम्ही भगवंताचा आधार धरून राहिलो, निश्चिंत राहिलो आणि आमचं सर्व चित्त भगवंताच्या पायावर सुखाने ठेवलं. चित्त पायी सुखे ठेवून या निश्चिंत राहिलो, याच्या आधारे राहिलो. माझे सुख दुःख जाणे हित फार घातला असे भार पांडुरंगा. मी माझ्या जीवनातील सर्व योगक्षेमाचा भार त्याच्या माथी घातलेला आहे आणि मग माझं काय असेल सुख, माझं काय दुःख असेल तो सर्व जाणतो आणि माझं फार हित तोच करतो. कृपेची पोसणी ठाईची अंकिली किंवा अंखिली म्हणवणी लागली यास चिंता. आम्ही त्याची कृपा पोषित आहोत, त्याच्याच कृपेने आम्ही पुष्ट झालेलो आहोत. ठाईचे म्हणजे मूळचेच, अंकिली अंकित आहोत. सामान्य लोक इंद्रियाच्या अंकित राहतात, देव भक्ताच्या अंकित राहतो आणि भक्त देवाच्या अंकित राहतो असं आहे. सामान्य लोक इंद्रियाचे आम्ही पांगिले अंकित त्याचे रंगे चित्त रंगलेसे. सामान्य लोक इंद्रियाच्या अंकित राहतात, देवभक्ताच्या अंकित राहतो. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावे प्रीत. आणि भगवत भक्त मात्र भगवंताच्या अंकित असतात. अंकिता सावध केले नारायणे असं बाळक्रीडेमध्ये देवाने म्हटलेलं आहे, भगवंताने तुकोबराने म्हटलेलं आहे. ठाईची अंकिली पूर्वांपार आम्ही त्याच्याच अंकित आहोत आणि म्हणून लागली यास चिंता. आणि यास म्हणजे या भगवंतास आम्ही त्याचे अंकित आहोत, आम्ही त्याचे कृपापोषित आहोत म्हणून त्याला आमची चिंता लागलेली आहे. मन राखे हाती घेऊन या काठी इंद्रिय थापटी फाकोने दी. आणि मग तोच आमचं सर्व संरक्षण करतो. कधीकधी आमचं शारीरिक संरक्षण करतो तर मानसिकसुद्धा संरक्षण करतो. स्थूल शरीराचं संरक्षण करतो, आमच्या सूक्ष्म शरीराचं करतो. सूक्ष्म शरीराचं कसं करतो? हे आमचं मन चंचळ आहे,
हे कोणाच्यानेही आवरत नाही, अनावर आहे. पण भगवंत हाती निग्रहाची काठी घेऊन, यमनियमाची काठी घेऊन आमच्या मनाच्या पाठीमागं लागतो आणि तो आमचं मनही स्थिर करतो. तुझ्या केल्याशिवाय आमचं मन स्थिर होणारही नाही, म्हणून भगवंतच आमचं मन स्थिर करतो. मन राखे हाती घेऊन या काठी, हाती काठी घेऊन या मन राखे. तो का म्हणे तो राख मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो. ह्या ज्या 11 गायी आहेत, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, आणि या टोळीची मुकादम असलेली मनेरी. तर भगवंताला तुकाराम महाराजांनी सांगितलं, तू फक्त तेवढे मुकादम वळून आण, बाकीच्या गायी राखायला मी मोकळा आहे. तो का म्हणे तू राख मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो. इंद्रिय थापटी फाको नेदी, बरं नुसती मनेरी गाय राखतो असं नाही. हे आमची जी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांना सुद्धा कुठं फाको देत नाही, म्हणजे इतरत्र जाऊ देत नाही, विषयाकडे जाऊत नाही. काय करतो मग? थापटी. जसं एखादं बाळ इकडं तिकडं कुठंतरी खेळतं, तर आई त्याला घरी आणते, जेव खाऊ घालते, आणि ते झोपत नाही तर त्याला थोपटवते आणि मग त्याला कुठं जाऊ देत नाही. थोपटत असताना ती बाळाच्या जवळच राहते ना. थोपटणे ही क्रिया दुरून होत नाही, जवळून होते. तसं देव आमच्या इंद्रियांच्या जवळ राहून आमच्या इंद्रियाला थोपटून थोपटून शांत करतो आणि आमच्या इंद्रियाचं समाधान करतो, इतरत्र जाऊ देत नाही. तो का म्हणे अशी अवघड नाही शरणागता काही रक्षावया. तुकोबराय म्हणतात, या भगवंताला काय अवघड आहे? जे शरणागत आलेले भक्त आहेत त्याचं रक्षण करणं त्याला काही अवघड नाही, तो हे सर्व करतो, आणि म्हणून मी त्याच्या आधाराने निश्चिंत राहिलेलो आहे. पुढं तुकोबराय सांगतात, उभा उभी फळ अंगी मंत्राची आबळ, म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल, कळीकाळाची बाधा नव्हे उच्चारिता कधा, तुका म्हणे रोग वारे भवा ऐसा भोग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय विठ्ठल विठ्ठल या नाममात्रेची विविध फलश्रुती कशी तात्काळ भेटते या अभंगात सांगतात. उभा उभी फळ अंगी मंत्राची आबळ. उभा उभी म्हणजे तात्काळ, त्वरित. मी त्या माणसाला उभ्या उभ्याच भेटलो, म्हणजे फार वेळ दिला नाही, आपलं तात्काळ भेटलो, त्वरित भेटलो, निघून गेलो, असं हे मराठी वाक्प्रचार आहेत. उभा उभी म्हणजे तात्काळ, त्वरित. फळ या विठ्ठल नाममात्रेचं तात्काळ फळ आहे. का बरं? मंत्राच्या अंगी बळ. त्या मंत्राच्या अंगातच तसं बळ आहे. जसं विस्तवाला हात लागल्यानंतर 2 दिवसाने 3 दिवसाने चटका बसत नाही, तात्काळ बसतो. विजेच्या तारीला धरल्यानंतर चटका अगदी तात्काळ बसतो, शॉक अगदी तात्काळ बसतो. तसं भगवंताच्या मंत्राच्या अंगातच हे बळ आहे की ते उभा उभी म्हणजे त्वरित फळं देतं. मग काय करा? इतरत्र काही गोष्टी सोडून भगवंताचं नामचिंतनच करा. म्हणा विठ्ठल 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 असं म्हणत राहा. गोड आणि स्वल्प बोल. या आळंदीत एक विठ्ठल विठ्ठल बाबा नावाचे बाबाच होते, ते सारखे विठ्ठल 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 म्हणायचे. म्हणा विठ्ठल विठ्ठल. आमच्या इथे गुंजाळ बाबा म्हणून एक होते बघा, निळोबा राहिले याचे, तेही सारखे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल. हे गोड बोल आहे. भगवंताचं नाव गोड आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. आणि स्वल्प बोल आहे. स्वल्प म्हणजे अतिशय थोडं, एका वाक्यात. भगवंताचं तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. असं भगवंताचे असं छोटंसं नाम आहे, फार मोठं नाही. एका 2 व्हीलरवाल्याने सिग्नल तोडला, पुढं पोलीस उभा होता, पोलिसांनी शिट्टी मारली, उभा करा, चला पावती फाडा, नाव सांगा, सिग्नल तोडलाय तुम्ही. मग त्यांनी नाव सांगितलं, याज्ञवल्क्यदास त्रिचिपल्ली रामानुजम मोक्षगुंडकम मथुस्वामी. पोलीस म्हणा, छान परत तोडू नको सिग्नल म्हणले. एवढं लिहित बसू कुठं? अख्ख्या मतदारसंघाची यादी सांगतो का काय म्हणले? याज्ञवल्क्यदास रामानुजम त्रिचिपल्ली मोक्षगुंडकम मथुस्वामी. एवढं कुठं नाव असतं का? त्यांनी तुझ्या अख्ख्या घराण्याचं नाही, तुझं एकट्याचं विचारलं. असं ते प्रदीर्घ झालं. स्वल्प बोल आहे, अगदी थोडक्यात. कळीकाळाची बाधा नव्हे उच्चारिता सदा. तो का म्हणे कळीकाळाची बाधा नाही. कळीकाळ या शब्दामध्ये गुरुवर्य वैद्य महाराज द्वंद्व समास घ्यायचे. कळी आणि काळ 2. कली या युगाचीही बाधा होत नाही आणि शेवटी जी काळबाधा आहे तीही होत नाही अशी. किंवा कराळ महाराज सांगत असतात, कराळ विकराळ कळीकाळ असा जो आहे, तर त्याचीही बाधा काही बाधा होत नाही. तो आम्हाला काही घात करू शकत नाही. नव्हे उच्चारिता सदा. भगवंताचं नाम उच्चारण करत असताना आम्हाला ही कसली बाधा होत नाही. तो का म्हणे रोग वारे भवा ऐसा भोग. तो का म्हणे भवा ऐसा रोग वारे. तो का म्हणे भवा ऐसा भोग वारे. भवभोग आणि भवरोग. भवरोग म्हणजे जो जन्म मरणाला कारण असलेला तोही जातो, आणि हयातीत असताना तो आम्हाला जे चटके देतो ते जे भोग आहेत ते भोगही संपवतो. म्हणजे आहे जीवनकाळी आणि मृत्यू पश्चातकाळी दोनही ठिकाणी हे नाम आमच्या कामाचं आहे. भोग म्हणत असताना सद्य
आणि रोग म्हणत असताना मृत्यू पश्चात, ह्या दोनही गोष्टी भगवंताचं नाम दूर करतं. पुढं तुकोबराय सांगतात, पाहोनी अधिकार तैसे बोलावे उत्तर, काय वावगी घसघस आम्ही विठोबाचे दास, आम्ही जाणो एका देवा, जैशी तैशी करू सेवा, तुका म्हणे भावे, माझे पुढे पडील ठावे. या अभंगात जगद्गुरु तुकोबरायला कोणीतरी नामसाधनेचा उपदेश करू आला किंवा विठ्ठलाचं दास्यत्व करा असा उपदेश करू आलेल्या माणसाला तुकोबराय सांगतात की बाबा, आम्ही ही भक्ती मूळची करतच आहोत, हे तुम्हाला आमच्या शेवट प्रयाणकाळी दिसून येईल. पण जे करत नाहीत त्यांचा अधिकार पाहून तुम्ही त्याला उपदेश करा. हे तुमची बैलगाडी आमच्या दारात काही सोडू नका. असं पाहोनी अधिकार तैसे बोलावे उत्तर. ज्याला आणखीन विठ्ठल भक्ती ज्याच्या ठिकाणी रुळलेली नाही, जो विठ्ठल भक्तीविषयी खरंच असा अनधिकारी आहे, त्याला तुम्ही त्याचा अधिकाराची तपासणी करून त्याच्यापुढं तैसे बोलावे उत्तर. विठोबाचे दास तुम्ही व्हा, विठ्ठलाची भक्ती तुम्ही करा, हे त्यांना सांगा. काय वावगी घसघस आम्ही विठोबाचे दास, आमच्या पुढे येऊन तुम्ही ही घसघस कटकट का लावली? काही लावायची गरज नाही. आम्ही विठोबाचे दास, आम्ही मूळचे पांडुरंगाचे दास असल्यामुळं ह्या गोष्टी आम्हाला सांगायची गरज नाही. ज्याला सांगायची गरज असेल त्याला सांगा. आम्ही जाणो एका देवा, जैशी तैशी करू सेवा. आम्ही त्याची सेवा जसे आहे तशी करतच आहोत. आम्ही त्या एका देवालाच जाणतो आणि जशी आम्हाला वाटेल, तुका म्हणे देवा माने तैशी करू सेवा. आम्हाला मानेल तशी आम्ही सेवा करू किंवा देवाला आवडेल तशी आम्ही सेवा करू. म्हणून आमच्या पुढं काही तुम्ही हे सांगत बसू नका. ज्याला गरज आहे त्याला सांगा, गरजूवंताला सांगा. बरं, तुकोबराय म्हणतात, मग तो व्यक्ती म्हटला का हो महाराज, मग तुम्ही नक्की नामसाधना करतात का? तुकोबराय म्हणतात, हे आत्ता सांगून कळणार नाही. ज्यावेळेस माझी शेवट देह घेऊन वैकुंठाला जाईल त्यावेळेस हे तुला कळलं मी नामसाधना किती केली. याचं फळ मी वैकुंठाला गेल्यावरच तुम्हाला कळन, तसं कळणार नाही. तुका म्हणे भावे, माझे पुढे पडेल ठावे. तुम्ही फक्त मी माझ्या अंतकरणात जो भाव धरलेला आहे आणि या भगवंताच्या दास्यत्वाविषयी जे भाव धरलेला आहे, या भावाने मला पुढं काय फळ भेटणार हे तुम्हाला पुढं पडेल ठावे. दोनही सार्थगाथेमध्ये इथं कंसात एक अर्थ दिलेला आहे की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी ज्यावेळेस देह घेऊन वैकुंठाला जाईल नामसाधना करत, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मी जिवंत असताना किती नामसाधना केली आणि त्याची फलश्रुती पुढं कशी भेटली. म्हणजे तुकोबराय हे सूचित करून जातात की पुढं आपण देह घेऊन वैकुंठाला जाणार आहोत, हे तुम्हाला नंतर कळलं. असं बाबा एक दृष्टांत सांगत असतात, कळण घरी गेल्यावर. असं तसं हे तुम्हाला नंतर कळलं. असं म्हणून आम्हाला ही तुमची घसघस काही सांगायची गरज पडत नाही. अंबाजोगाईला मुकुंदराज स्वामी होऊन गेले आणि त्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याचा कोणीतरी एक कट्टर अभिमानी देहोला आला, काय तुकोबरायसारखी नामसाधना करताय, काय वेदांताचा विचार नाही, अमुक तमुक. मग मी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ घेऊन आले, याच्यात वेदांताच्या फार प्रक्रिया आहेत. आता ज्या प्रक्रिया तुकोबरायला सांगायच्यात त्या तुकोबरायच्या अंगभूत झालेल्या होत्या ना. तत्त्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, त्याची झाला अंगे तुका. आता तुकोबरायला ते अंगभूत झाले होते, पण याच्यात ते लक्षात नव्हतं. तुकोबराय ह्या बाबतीत अनधिकारी, ते सांगायची गरज नाही करत, ते त्यांना भेटलेलंच आहे. आणि मग पण तरीही ते एक सुभाषित आहे, आता मला आठवायचं नाही, शहाण्यापुढं सांगू नये आणि येड्यापुढं सांगू नये. शहाण्यापुढं का सांगू नये, त्याला ते कळालेलंच असते. येड्यापुढे का सांगू नये, त्याला सांगून काही फायदा होत नाही महाराज. असं एक सुभाषित आहे. आणि म्हणून मग काय करावं, आपणच आपला उद्धार कसा होईल हे पाहावं. असं तर ते आले आणि ते म्हटले, मी तुम्हाला विवेक सिंधूतल्या काही प्रक्रिया वाचून दाखवतो, तुम्ही शांत बसून आहे का, सारखं भजन काय करताय, काही प्रक्रियात्मक चिंतन झालं पाहिजे. तुकोबराय म्हणजे ठीक आहे, घोंगडी आणा. म्हणजे ते घोंगडी कशाला, म्हणजे तुम्ही जे तत्त्वज्ञान सांगाल एवढ्या अंबाजोगाईहून आले, हे ऐकताना मन इकडं तिकडं फाकू नये म्हणून मी अंगोर घोंगडी घेऊन ऐकतो आणि मग निश्चिंत ऐकतो. आणि घोंगडी अंगोर घेऊन तुकोबराय ऐकायचे आणि शेड्यूलायचे. आणि ते चांगले 2 तास त्यांनी पोथी वाचल्यावर ते तुकोबराय हुंकार काही देत नव्हते, डुलत होते फक्त. आणि मग त्यांनी हळूच घोंगडीवर करून पाहिली तर तुकोबरायने कानात बोटं घालून विठ्ठल विठ्ठल मनात म्हणत, अहो महाराज, मी अंबाजोगाईहून इथं आलो तुमच्या पुढे आणि तुम्ही हे खुशाल हे बघा, तुम्ही आले म्हणून भिडेने पुढं बसलो, नाहीतर मला हे काय ऐकायची इच्छा नव्हती, कारण हे माझ्या अंगभूत आहे. तुम्ही हे ज्याला गरज आहे त्याला सांगा. हे काय वावगी घसघस आमच्या पुढे करू नका, आम्ही विठोबाचे दास. पुढं तुकोबराय सांगतात, नव जाता घरा आम्ही कोणाच्या दातारा, काहे छळू येती लोक, दाट बळेची कंटक, आम्ही खात, काही कोणाचे लागत, कळे तैशी सेवा, तुका म्हणे करू देवा.
तुकोबाराय म्हणतात, आम्ही काय कोणाच्या शेपटावर पाय देत नाही, तरी लोक का धावून आमच्याकडे भांडायला येतात हेच आम्हाला कळत नाही. या अभंगात तुकोबाराय सांगतात, नव जाता घरा आम्ही कोणाच्या दातारा, हे दातारा भगवंता आम्ही कोणाच्या घरा नव जाता, आम्हाला कोणाचं घर कोण्या गल्लीला आहे हे सुद्धा माहीत नाही, आम्ही त्याच्या घरी कधी गेलोही नाही. पण काय करू, काय छळो येते लोक, पण ते मात्र आमच्या घरी येऊन आम्हाला येऊन छळतात. दाट बळेची कंटक, कंटक बळेची दाट छळू लोक येते. दाट म्हणजे समूह करून, असं समूह करून ही सगळी कंटक मंडळी एकत्र येऊन आम्हाला येऊन छळतात. काय करावं, आम्ही तर त्यांच्या घरी जात नाही. म्हणजे महाराज पण तुम्ही त्यांचं कधी काही ऋण घेतलं असेल, काही लाजिनदार असाल. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्यांच्या घासाला लाजिनदार नाही, थैक म्हणून कधी घेतलं नाही. नाही आम्ही खात काही कोणाचे लागत, आम्ही काही कोणाचे खात नाही, आम्ही कोणाच्या एका घासालाही लाजिनदार नाही आणि काही कोणाचे लागतही नाही. आमचा त्यांचं काही देणं लागतं आहे अथवा आमचं त्यांचं काही सोयीरपण आहे असंही काही नाही, देणंही लागत नाही सोयीरपणही लागत नाही. मग तरी ही मंडळी आम्हाला का छळू येतात. मग तुम्ही करत काय असतात, कळे तैशी सेवा तुका म्हणे करू देवा. मी माझी भगवंताला मला जशी कळल तशी मी भगवंताची सेवा करण्यामध्ये माझा काळ घालवत आहे, पण तरी ही मंडळी येऊन मला मात्र उपद्रव देतात. पुढं तसाच अभंग आहे, मोहरोनी चित्ता आणू हळूची वरी हिता, तो हे पडती आघात खोडी काढी ती पंडित, संसारा भेने काही उसंती तो पेने, एखाद्या भावे तुका म्हणे जवळी यावे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय एकतर चित्त इकडे येत नाही, एकतर माणसं परमार्थाला लागत नाही. बरं लागली तर इथले पहिले दुकानदार त्यांना उधळून कसं लावायचं हेच त्यांना कसं कळतं. या अभंगात तुकोबाराने बरोबर त्याचं चित्र रेखाटलं आहे. मोहरोनी चित्ता आणू हळूची वरी हिता, हितावरी चित्ता मोहरोनी हळूची आणू. असं हितावरी, हितावर आमचं जे चित्त आहे ते हितावर येण्यासाठी आम्ही त्याला हळूहळू आणतो किंवा मोहरोनी आणतो. मोहरोनी शब्दाचा अर्थ वळवून आणतो, विषयापासून वळवून चित्त आम्ही या हितावर आणलेलं आहे. आत्महितावर, नामचिंतनाने जे आमचं हित होणार आहे त्याच्यावर, नामसाधनेवर, परमार्थाकडं आणलं, वळून आणलं. मोहरोनी शब्दाचा आणखीन एक सामान्य अर्थ आहे चुचकारून. असं एखादी गाय दूध देत नसती मग तिला हळूहळू पाठीवर हात टाकून असं तसं काय चुचकरून धार काढतात लोक. तसं आम्ही चुचकरून चित्त इथं हितावर आणलं, इथं परमार्थाला लावलं. तर परमार्थात काही शास्त्रकारांची दुकानं आहेत. हे शास्त्रकार मग प्रत्येक शास्त्रकार आलेलं गेलं का आपल्या दुकानाकडे ओढण्यासाठी हो हे घ्या आता ते आपण पाहतच असतो नेहमी. आणि मग तो हे पडती आघात खोडी काढी ती पंडित. तर आम्ही ते सर्व चित्त इकडं आणण्याचा प्रयत्न केला तर हे आघात पडती, हे सर्व आशंकेचे आघात आमच्यावर पडू राहिले. हे असं करू नका, हे असं करा, तुम्ही हे केलं होय कशाला हे करता, असे काहीतरी आम्हाला आमच्या चालू गाडीची खीळ काढतात. खोडी कोण हो, खोडी काढी ती पंडित. इथले जे पंडित, हे पंडित कोण, अरण्य पंडित किंवा शास्त्र पंडित घ्या, की जे नको तिथं अशा शब्दांची मोडतोड करणारी जी मंडळी हे खोडी काढतात, आमच्या चुका काढतात, की तुम्ही करतात हे योग्य नाही, आम्ही सांगतो हे योग्य आहे. याकरता ज्ञानोबारायचं एक अभंग आहे. मला एका वारकरी सांगितलं तेवढा पाठ कर. ते वारकरी पांडुरंगाच्या चरणी मी पाठ केला, पण आता तो घाईघाईने आठवायचं नाही. संसार यात्रा भरली थोर. या अभंगात ज्ञानोबारायने प्रत्येक शास्त्रकार साधकाला आपल्याकडे कसं वळण्याचा प्रयत्न करतात फार सुंदर रेखाटलं. ज्ञानोबारायने संसार यात्रा भरली थोर माऊलीचा अभंग आहे तो. हे पडत यागात खोडी काढी ती पंडित, ते आमच्या चुका काढत बसतात. संसारा भेने काही उसंती तो पेने, हे जन्ममृत्यू संसार आमच्या पाठीमागं लागला आहे, हा चुकवावा याची भीती आमच्या पाठीमागं आहे. तुका म्हणे वाहे मरणाचे भय. आणि मग काही पेने उसंतितो म्हणजे हळूहळू, पेने म्हणजे मुक्काम. आम्ही थोडे एक टप्पा मुक्काम गाठत चाललो. आम्ही लगेच उत्पलवना सरिसान पक्षी फळाशी झोंबे जायचा असे आम्ही विहंगम मार्गाचे पांथिक नाहीत, मग पिपिलिका मार्गाचे. तर हळूहळू होईल. तुम्ही जे सांगतात ना पंडित मंडळी ते आम्हाला हळूहळू भेटल. पण एकखटी पहिलीतला मुलगा तुम्ही 10वीत नेऊन बसू नका. एक पायरीने आम्ही पुढं चालत आहोत. संसारा बेने काही उसंती तो पेने, हळूहळू मुक्काम आम्ही गाठतो. तो हे पडती आघात खोडी काढी ती पंडित. तर ही मोठी मंडळी तिथे येतात, काहीतरी आमच्या चुका काढतात, काही शंका घेतात आणि
आमच्यावर आमच्या साधनापासून आम्हाला पथभ्रष्ट करतात. एखादी हा भावे तुका म्हणे जवळ यावे. आम्ही कोणता तरी भावाचा अंगीकार करून देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, परमार्थात येण्याचा प्रयत्न करतो. पण ही मंडळी मात्र आमच्या चुका काढतात आणि आम्हाला मात्र परमार्थाला लागू देत नाही. तुकाराम महाराजाच्या गवळणीमध्ये एक चरण आलेलं आहे. मुख मळीन वदन उभा हाडतीये घोणे, तव दसवंती म्हणे अनाशिक लावू. थोर आणीला कंटाळा घरी धारी लोकपाळा, डेरा रिगोनी गोसाळा तेथे लोणी खाय. मुख मळीन वदन. तर हे गाथेमध्ये मुख मळीनं पाहिल्यानंतर रामेश्वर भट्टांनी काय केलं, अरे मळीन शब्द वापरण्यापेक्षा मलान शब्द वापरला. मलई मलायती धातू आहे. या मलई मलायती धातूचं आपण एखादं धातू साधित बनवून इथं टाकू. हे मळीन काढलं. त्यांनी काय केलं, गाथ्यातील मुख मळीन शब्द होता तो मळीन शब्द काढला आणि तिथं मलान शब्द घातला. मुख मळीन वदन उभा हाडती एगोने, तर त्यांनी ते मुख मळीन काढलं आणि मुख मलान वदन उभा हाडती एगोने हे केलं. ज्या दिवशी हे केलं त्या दिवशी तो दिवस पार पडला. पण संध्याकाळी भगवंत रामेश्वर भट्टाच्या स्वप्नात गेले. ही खोड तुम्हाला करायला सांगितली कोणी होती? भगवंत रामेश्वर भट्ट म्हणले, अहो मळीन शब्द हा प्राकृत भाषेतला आहे, त्यापेक्षा आपला संस्कृत भाषेतला मलान शब्द टाकू ना. भगवंत म्हणले मलान शब्दाचा अर्थ होतो थकलेला, दमलेला. आणि हे प्रकरण आहे गोकुळातलं. मी गोकुळात थकायला दमायला तिथं काय अवथा हाकायला गेलो होतो का म्हटले. हां मग तिथं मलान शब्द टाकण्याच्या जे मळीनच शब्द बरोबर आहे. मी माती खाल्ली होती म्हणून माझं तोंड मळलेलं होतं, थकलेलं नव्हतं मी. मुख मळीनं, माझं माती खाल्ल्यामुळं माझं तोंड मळलेलं होतं. हे तुकाराम महाराजांनी लिहिले हे बरोबर आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? मळीन काढला आणि मलान घातला. उद्या ते शब्द बदलून घ्या. रामेश्वर भट्टाला असे ठणकावलं आणि मग रामेश्वर भट्टाने दुसऱ्या दिवशी परत मलान शब्द काढला आणि गाथेत मळीन शब्द लिहिला. सद्गुरू मारुती बाबा एक दिवस सांगत होते. ते म्हणले काय झालं, एकदा मामांकडे एक मनुष्य आला. तो म्हणला, महाराज मामा तुमचा संप्रदायावर सध्या फार मोठा एक वचपा आहे, दरार आहे. म्हणजे मग काय म्हणणं आहे ते हरिपाठातला पहिला अभंग जरा चुकला आहे हो. म्हणजे काय, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिले, यापेक्षा देहाच्या द्वारी उभा क्षणभरी असा पाठ असला तर चांगला. देहात मुक्ती ना याची देही याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा. ही नाथांची ओवी बरं का, प्रमाण नाही. यालाच काही लोक चाल लावतात, याची देही याची डोळा. हे ओवी प्रमाण नाही. असं बराच घोटाळा आहे. ओव्याला चाली म्हणायची परंपरा नाही अजून आपल्यात. आणि मग मारुती बाबांना मारुती बाबा म्हणले मी तिथं होतो, तर तुम्ही ते देहाच्या द्वारी पाठ जर घेतला तर सगळा संप्रदाय स्वीकारेल. मामा म्हणले वा तुमची फार चिंतनाची उंची आहे. देहाच्या द्वारी हाच पाठ बरोबर आहे, पण म्हटले हा अधिकार बाबांच्या भाषेत हा दांडेकराला दिलेला आहे. ज्ञानोबराय पुन्हा नाथ महाराजासारखे कोणीतरी घेऊन येतील आणि ते पाठ शुद्ध करून घेतील. या तुम्ही आता म्हटले. असं त्याला काढून दिलं. म्हणजे आपण परमार्थाला यायला लागलो का काही लोक त्यातली खोडी काढतात, उणीव काढतात. एक नावजी माळी नावाचे ग्रस्त होते लोहगावला. ते दिवसभर फुलं गोळा करायचे. तुकोबराय रात्री कीर्तन सुरू झालं का तुकोबरायच्या गळ्यात हार घालायचे. आणि 9 ते 6 कीर्तन राहायचं जुन्या काळात. रात्री 9ला उभं राहिलं का सकाळी काकड आरती कडूनच संपवायचं. तसं आपल्या वेळेत संपणार आहे. आणि मग 12 वाजेपर्यंत तुकोबराय कीर्तन करायचे. थोडे थकले तुकोबराय का मग तुकोबरायच्या आता मी थोडी विश्रांती घेतो. माझ्या जीवीचा विसावा नावजी कुठे? तुकोबरायने त्यांना नाव ठेवलं होतं जीवीचा विसावा नावजी. हे मैपती महाराजांनी कथा लिहिलेली. माझ्या जीवीचा विसावा नावजी कुठे? नावजी. आणि तू आता एक अभंग म्हण. आणि त्याचा एकच अभंग पाठ होता, द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्त राया चोजवीत. आणि मग नावजी माळी 12 वाजता उभे राहायचे. आणि एक 15-20 मिनटं तेवढं तुकोबरायला विश्रांती लाभावं म्हणून ते 15-20 मिनटं ते अभंग म्हणायचे. पण ते पुढे भक्तराया चोजवीत त्यांना एवढं म्हणता येत नव्हतं, अवघड शिक्षण नव्हतं. ते जच्या ठिकाणी द घालायचे आणि मग म्हणायचे. आणि ते अपपाठ झाल्यामुळं मग आता पुढं बसलेली सगळी रामेश्वर भट्टादी मंडळी हसायची. नावजी वाण्याला वाटायचं वा वा माझं आवडलं काय लोकांना. म्हणून कधी कधी आपल्याला लोक का हसतात हे वक्त्यालाही कळायला पाहिजे महाराज. असो असो. आणि मग नंतर ते हसूचंच हसू होतं पुढं. असो. आणि मग ते नावजी बाळी पुन्हा पुन्हा म्हणायचे. ते चोजवीत ते जच्या जागी द म्हणायचे. जच्या जागी द म्हणायचे. लोक हसायचे. एक दिवस ते रामेश्वर भट्टांना खटकलं. ते त्यांना जाऊन म्हणले, अहो तुम्ही काय म्हणताय, त्याचा अर्थाचा अनर्थ होतोय. जच्या जागी द म्हणू नका. द म्हटल्यावर काय होतं. मग त्यांनी त्याचा अर्थ सांगितला. नावजी माळ्याने नाक काढलं नाही. आजपासून हा भंगत म्हणायचा नाही. मग त्यांनी 9ला कीर्तन सुरू झालं. तुकोबरायला हार घातला आणि माग उभे राहायचे. तुकोबरायला 12 वाजता आपण मदत करायला. तर त्यांनी हार घातला, टाळ घेतलाच नाही. थेट तिकडं जाऊन बसले. असे बरेच लोक आहेत त्यांच्या कीर्तनात काय टाळ घेतात असते. खोडी काढी ती पंडित तिथे दूर जाऊन बसले. 12 वाजता तुकोबराय म्हणले माझ्या जीवीचा विसावा नावजी कुठे? त्याला बोलवा अभंग म्हणायला. हे चल रे नावजी. नावजी कुठे? मागं नाही पुढं. अरे चल चल चल.
ते काही आहे ना. आणि मग काहीतरी घोटाळा झाला, मग तुकोबाराय बसले नाही, तुकोबारानेच कीर्तन केलं, पण हे देवाला खटकलं. देव गेले रामेश्वर भट्टाच्या स्वप्नात. एकदा पहिलं सांगितलं होतं तरी तसंच का म्हणल्या, मलांच्या ठिकाणी मळींच्या ठिकाणी मलान केलं ना, आता परत असे रामेश्वर भट्ट गोळसो घेतले. ते अबद्ध म्हणतोय तेच बरोबर आहे, तुम्ही कशाला खोड्या काढीत बसले म्हणले इथं. मग दुसऱ्या दिवशी रामेश्वर भट्ट त्याच्या घरी गेले, म्हणले तुम्ही जसं म्हणताय तसंच म्हणा. मला रात्री येऊन पांडुरंगाने सांगितलंय ते जच्या जागी द म्हणा नाही तर ब म्हणा, मला काय घेणं नाही असं. तो हे पडत या आगात खोडी काढी ती पडली. पुढं तुकोबाराय सांगतात, काय जाणो वेद आम्ही निगमाचे भेद, एक रूप तुझे मनी धरुनी राहिलो चिंतनी, कोठे अधिकार नाही रानट विचार. तुका म्हणे दिना नुपेक्षावे नारायणा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वेद गुह्याच्या बाबतीत आम्ही अनभिज्ञ आहोत आणि शास्त्र विचाराच्या बाबतीत अनधिकार आहोत. फक्त भगवंताचं मनात रूप धरून त्याचं नामचिंतन करण्यात आम्ही काळ घालवला आहे. हे भगवंता, आमच्या त्या वेदाच्या बाबतीत असलेलं अनभिज्ञता आणि शास्त्राच्या बाबतीत असलेली अनाधिकारता ही डोळ्यापुढे ठेवून आम्हा दिनाची उपेक्षा करू नका. नामचिंतन पाहून आम्हाला स्वीकारा, अशी विनंती तुकोबाराय या अभंगात करतात. काय जाणो वेद आम्ही आगमाचे भेद. आम्ही वेद काय जाणो, इथं वेद शब्दाने वेदगुह्य. वेदगुह्य आम्हाला कळत नाही. वेद कर्मपर, उपासनापर, ज्ञानपर, त्यातली अवांतर वाक्य, महावाक्य याचा समन्वय घालायचा, लक्षार्थातलं ऐक्य, वाच्यार्थाचा त्याग, हे काही आम्हाला कळत नाही. वेदाच्या बाबतीत आम्ही अनविज्ञ आहोत. म्हणजे मग शास्त्राचं तर मग वेद ना कळत नसतं तर शास्त्र पहा. म्हणजे आगमाचे भेद आम्ही काय जाणो. आगम म्हणजे शास्त्र. आगम शास्त्रकारांच्या मतांची भेद म्हणजे भिन्न भिन्नता आहे. एका शास्त्रकाराचे मत एकाशी जुळत नाही. नव्या अध्यायात हे विषय आलेला आहे. आणि मग ती शास्त्राची अनोळख आमच्या दृष्टीने फिटलेली नाही माऊलीच्या भाषेत, आणि मग तेही आम्हाला कळत नाही. आगमाचे भेद आम्ही काय जाणो, आम्हाला तेही कळत नाही. मग एक रूप तुझे मनी धरुनी राहिलो चिंतनी. फक्त तुझं एक रूप जे आहे ते माझ्या मनात मी पोटाळून राहिलेलो आहे आणि धरुनी राहिलो चिंतनी. आणि त्याचं चिंतनामध्ये त्या रूपाचंच चिंतन करतो आणि त्या रूप ज्याचं आहे त्याचं नामचिंतनही करत आहे, तेवढंच मनात धरलेलं आहे. बरं, कोठे अधिकार नाही, रानट विचार. आम्हाला कोठे अधिकार नाही. वेदाच्या बाबतीत आम्ही अनधिकार आहोत, शास्त्र विचाराच्या बाबतीत अपात्र आहोत. मग तुम्ही कोण आहात? रानट आहोत. म्हणजे आम्ही तुकोबाराचे का अभंग असे, आम्ही गोवळी रानटे नहो जनातील दिठे, शिदोरीचा करू काला एक वाटे तो एकाला. आम्ही गोवळी रानटे, आम्ही रानट माणसं, रानातली माणसं. ह्या कोठे अधिकार विचार नाही, वेदाधिकार नाही, शास्त्र विचार करण्यासाठी पात्रता नाही, हे काही नाही. पण तरीही तुझं रूप मनात धरून राहिलेलो आहे. तुका म्हणे दिना नुपेक्षावे नारायणा. असा दीन असलेले मी तुकोबा, नारायणा माझी उपेक्षा तुम्ही करू नका, माझा अंगीकार करा. पुढे तुकोबाराय सांगतात, धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडभार. तुका म्हणे सानाथोर. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय धर्माचं संरक्षण करणं आणि नास्तिकांचं खंडन करणं आणि सर्व धर्माचं बीजभूत असलेलं जे नाम आहे ते वाढवणं, हेच आमचं कसं काम आहे. आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे, हेच आम्हा करणे काम. आमचं हेच काम आहे. काय काम आहे? धर्माचे पालन करणे. जो वेदप्रणीत धर्म आहे त्या प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म, निवृत्ती लक्षणात्मक धर्म असा भाष्यकाराने भाष्याच्या पूर्वार्धात मांडलेला आहे. तर या धर्माचं पालन करणं हे आमचं काम. बरं, या धर्माच्या विरोधी जे पाखंड म्हणजे नास्तिक कोणी असतील मंडळी, तर या पाखंडी लोकांचं खंडन करणं. खंडन शब्द मला आळंदीत आल्यावरच माहीत झाला महाराज, तोपर्यंत माहीत नव्हतं. खंडन मंडन असं इथं आल्यावर मला विशेष वाटायचे अर्थ शब्द ऐकल्यावर. खंडन, तर ते पाखंडी मताचं खंडन करणं हेच आम्हा करणे काम. हेच कामं करणे हेच आमचं काम आहे. बरं ठीक आहे, नुसतं तुम्ही पालन करता धर्माचं आणि नास्तिकाचं खंडन करता का नाही, तर त्या सकल धर्माचं बीजभूत असलेला जो नामधर्म आहे तो नामधर्म आम्ही वाढवत आहोत. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन, दया, क्षमा, समाधान, संतजन साधिती तो वाढत आहोत. हे काम करत असताना वेळ प्रसंगी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. वेळ प्रसंगी आम्ही तीक्ष्ण उत्तरे बाण घेऊन हाती फिरे. आमची कठोर अशी वचनं की जी नास्तिकांच्या हृदयाचा ठाव घेतील
अशी वचनं आम्ही वापरतो आणि ही तीक्ष्ण उत्तराची बाण हातात घेऊन फिरत आहोत आणि सकल धर्माचं बीजभूत नाम हे वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पाखंडाचं खंडन करत आहोत. हे काम करत असताना नाही भेड नाही भार, तुका म्हणे साना थोर, हा लहान आहे, सान म्हणजे लहान, हा थोर हा मोठा आहे. आणि मग मोठ्याची भेड धरावी अथवा मोठ्याचा आभार मानावा, लहानाची भेड धरू नये अथवा लहानाचा आभार मानू नये, हे काही पाहत नाही. भेडभाड नाही महाराज. भेड शब्दाने मोठ्याची त्याची वयाची मर्यादा, अधिकाराची मर्यादा काही पाहायचं नाही. आणि भार म्हणजे आभार, त्याचे आपल्यावर उपकार आहेत. बाबा आता तो जरी चुकला तरी आता त्याने आपली पावती फाडलेली आहे आणि मग आता असो, मग त्याला नाही बोलायचं, असं काय नाही. काय असेल ते सगळं खरं. गुरुवरे वक्ते महाराजांनी सांगितलं, गुरुजींच्या प्रवचनात म्हणजे परभणीकर गुरुजीच्या प्रवचनात एक शेठजी येऊन बसले. गुरुजी लय कडक होते. गुरुजी म्हणले, शेठजी तुम्ही प्रवचनात बसले म्हणून मी तुम्हाला शेठजी म्हणतो, नाही तर मी तुम्हाला बैल म्हणलो असतो. वा भाडभेडच नाही कोणाची. असं नाही भेडभार, तुका म्हणे साना थोर, त्यांना कोणाची भाडभेड नसते, कोणाची मर्यादा. भीड म्हणजे मर्यादा, भार म्हणजे आभार. काही वचनाचा जो आभार असतो तोही ते मानत नाहीत. असं पुढं, निवडावे खडे तरी दळना ओझ घडे, नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरी हाय. निवडावे तन शेती करावे राखण, तुका म्हणे नीत, न विचारिता नवे हित, या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय आपल्या भारताच्या वाट्याला आलेलं जे नीतिशास्त्र आहे, त्या नीतिशास्त्राने जे सारभूत सांगितलेलं आहे ते स्वीकारावं आणि असारभूत सांगितलेलं आहे ते टाकावं. दोन दृष्टांतपूर्वक सांगतात. पहिला दृष्टांत दिला दळणाचा, दुसरा दृष्टांत दिला शेतीचा. तुकोबाराय सांगतात, निवडावे खडे तरी दळणा ओझ घडे, दळणा खडे निवडावे तरी ओझ घडे. दळणातील काय खडे असतील, तुका म्हणे खडे निवडो दळणे धडधडे, त्या दळणातले जे काय खडे आहेत ते बाजूला करावे आणि मग ते दळण ओझ घडे म्हणजे चांगलं घडतं. मग त्याचं पीठ होतं व्यवस्थित, ते दळता येतं, मग त्याच्या भाकरी करता येते, ते चांगले लागतात. नाही म्हटले आता ते खडे निवडायचा थोडा आळसच आला आहे. जर कोणी ते खडे निवडण्याचा आळस करील, नाही तरी म्हणजे खडे निवडणार नाही, तसं जर केलं नाही तर नासोनी जाय. ते केलेले दळलेलं पीठ, त्याच्या बनविलेल्या भाकरी, त्याचा केलेला स्वयंपाक, ते सर्व नासवणी जाय. केलेलं सर्व नासून जातं. कशामुळं घडलं हे? या सगळ्या गोष्टीला कारण आहे आळस. उरतं काय मग? हाय उरे. मग काय केलेलं सर्व नासून जातं, सगळे हाय हाय उरते. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या आळसामुळं घडल्या. आणि म्हणून आळस न करता सार आसाराचा निवाडा आपण केलाच पाहिजे. वा. दुसरा दृष्टांत देतात, निवडावे तण शेती करावे राखण. शेती करत असताना तण निवडावे आणि शेतीचं राखण करावं. शेती करत असताना शेतामध्ये जे पिकाला दाबणारं गवत उगवलेलं आहे ते गवत काढावंच लागतं. ते गवत काढलं तरच चांगलं पीक येतं. म्हणले ते काढणं होणार नाही, नाहीतरी नासोने जाय, मग ते पीक येणार नाही. आणि मग खाली हाय वरे, सगळी हाय हाय वरेल. ह्या सगळ्या गोष्टीला कारण ठरला आळस. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आळस झटकून आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जे नीतिशास्त्र आपल्या वाटेला आलेलं आहे त्या सगळ्या नीतीचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्यातून नीतीने जे सारभूत सांगितलं आहे ते स्वीकारलं पाहिजे. त्याने आपलं हित होणार. तुका म्हणे नीत न विचारिता नवे हित. नीतीचा जर सार नीती सांगितलेली ती विचारात घेतली नाही तर आपलं हित होणार नाही. आणि जर आळस न करता नीतीने सांगितलेल्या सार गोष्टी स्वीकारल्या आणि असार टाकल्या तर आपलं नक्की हित होणार आहे. पण या बाबतीत माणसाने मात्र आळस करता कामा नये. आळसाची धाडी तुका म्हणे बहुनाडी, माग लागला न संडी, आळस माती घाली तोंडी. फार आळशी लोक झालेली आहेत गावगाव. गुरुजीने सांगितलं, मुलांनो निबंध लिहा. मुलं आळशी होती. मुलं म्हणजे विषय सांगा, म्हणजे आळस याच शब्दावर लिहा. मग मुलांनी निबंध लिहिला, शिक्षकाने तपासला, सगळ्यांचा तपासला, पण एका मुलाने निबंध लिहिलाच नव्हता आळस शब्दावर. फक्त एक वाक्य लिहिलं होतं, यालाच आळस असं म्हणतात. बरं, म्हणजे निबंध लिहायचाही आळस. असं आळस नसला पाहिजे. असं दुर्जनाचा मान सुखी करावा खंडन, लाता हानोनिया वारी, गुंडा वाट शुद्ध करी, बहुता पिढी खळ त्याचा धरावा विटाळ, तुका म्हणे नखे काढून टाकीचे ती सुखे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या आपल्या वैदिक धर्माची वाट काही दुर्जनाने आडून ठेवलेली आहे. आणि ते दुर्जन व्यवहारामध्ये मान संपन्न आहे, परमार्थामध्ये सुद्धा आलेत आणि मानाने आरूढलेले आहेत. तर वेळ प्रसंगी अशा दुर्जनांचा मान हनन करून आपल्या वैदिक धर्माची वाट शुद्ध कशी करावी या अभंगात तुकोबाराय सांगतात. दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन. सुखे शब्दाचा अर्थ आहे निसंकोच, मनात किंतु न बाळगता दुर्जनाला दुर्जनाची जी मानवंदना आहे ती खंडन करावी, ठो नाही.
दुर्जनाला तिथल्या तिथंच त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. असं का करावं? तुकाराम महाराज म्हणतात, वाटाने चालत असताना जर रस्त्यावर एखादा दगड असेल आणि तो दगड जर मागच्याला टोचत असेल, आपल्याला अडथळा येत असेल, तर तो लात मारून बाजूला केलेला चांगला. हाताने बाजूला करा नाही म्हणत तुकोबर आहे, लाथेने करा. ही माणसं लाथाळण्याच्याच लायकीची आहेत. वा लाथा हनोनिया वारी गुंडा वाट शुद्ध करी. लाथा हरोनिया गुंडा वारी. गुंडा म्हणजे दगड, गुंडा नावाचं एक गावसुद्धा आहे, पण गुंडा म्हणजे दगड. तो दगड लाथेने दूर करावा आणि वाट शुद्ध करी. आपली वैदिक धर्माची वाट आहे ती आपण शुद्ध केली पाहिजे. बहुता पिढी खळ त्याचा धरावा विठाळ. अनेक चांगल्या माणसाला जो खळ त्रास देत आहे तर त्याचा आपण विठाळ धरला पाहिजे. तुकाराम महाराज तुकोबर आहे, पण ते तर आपल्यातले येतं, परमार्थात आले. तो तुकाराम महाराज म्हणतात, आपले असले म्हणजे काय आपले मानायचे का? पोटी जन्मती रोग तरी ते का मानावे आप्त. आपल्या पोटात एखादा रोग झाला, मग आता आपल्या पोटाला जसं बाळ आलं ते आपण आपलं समजलं, आपल्याला शुगर झालेली, मग ती बी आपलीच आहे, आणा लाडू. नाही नाही नाही, मग साडूनला बोलून घ्यावं लागेल आणि न्यावं लागेल. बरं असं असं तर ते आपले जरी असले तरी ते टाकलेच पाहिजे. तुका म्हणे नखे काढून टाकीजे ती सुखे. तर तुका म्हणे नखे सुखे काढून टाकीजे ती. आपलीच नखं आपल्याच इख अशी एक म्हणे, म्हणून ती नखं काढून टाकली पाहिजे. अशी जी दुर्जन आहेत ते बाहेरचे असो नाही तर आपल्यातले असो, पण वैदिक वेदप्रणित धर्माची जर वाट अडवत असतील तर त्यांना वेळ प्रसंगी या परंपरा आपण चालवण्यासाठी त्यांचा कान धरलाच पाहिजे. नको धरू कोणी नका धरू कोणी राग वचनाचा मनी. येथे बहुतांचे हित शुद्ध करोनी राखा चित्त. नाही केले निंदा आम्ही दुषियेले भेदा. तुका म्हणे मज येणे विन कायकाज. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. आम्ही या वैदिक सनातन धर्माच्या आमच्या वारकरी परंपरेच्या संरक्षणासाठी कधीकधी कठोर शब्दांची योजना करतो, पण ती कठोर शब्द फक्त ती मानवाचा छळ करण्यासाठी वापरले नसून त्यांच्या ठिकाणी जे अवगुण आहेत ते अवगुण बाहेर काढण्यासाठी आम्ही वापरलेले आहेत. म्हणून त्या आमच्या कठोर वचनाचा तुम्ही राग धरू नका, कारण त्या कठोर वचनानेच तुमचं झालं तर कल्याण होईल. नका धरू कोणी राग वचनाचा म्हणी. वचनाचा म्हणजे माझ्या बोलण्याचा. मी कधी कधी कडक बोलतो, मग या कडक बोलण्याचा कोणी मनी राग धरू नका. माझ्या कडक बोलण्याचा राग कोणी मनी धरू नका. का बरं? येथे बहुतांचे हित. येथे म्हणजे माझ्या या कडक बोलण्यानेच बहुतांचे हित, अनेकांचे हित होणार आहे. शुद्ध करून राखा चित्त. आणि म्हणून आपणही माझ्या बोलण्याने ताळ्यावर या, चित्त शुद्ध करा आणि आपलं चित्त राखा. पूर्वग्रह जे दूषित आहेत ते सोडून द्या. माझ्या बोलण्यामध्ये ते बोलतच असतील नेहमी कडक, तसं नाही. मी नेहमी कडक जरी बोलत असेल तरी ते हितासाठी बोलतो आहे. म्हणून माझ्याविषयी पूर्वग्रह जे तुमचे दूषित झालेले ते दूर करा. शुद्ध करून चित्त राखा. माझ्या बोलण्याविषयी तुम्ही चित्त धरा आणि मी काय सांगतो ते ऐका. अहो महाराज, तुम्ही फारच कडक बोलले होत्या माणसाला. नाही केली निंदा आम्ही दुषियेले भेदा. आम्ही त्याची निंदा केलेली नाही. त्याच्या ठिकाणी जे भेद आहेत, भेददृष्टी निर्माण करणारे जे अवगुण आहेत, त्या अवगुणाची आम्ही निंदा केलेली आहे. आम्हाला त्याला नाव ठेवायचं नव्हतं. त्याच्या ठिकाणी जे अवगुण आहेत ते प्रसंगी त्याचंही हनन करतील, आपल्या वारकरी परंपरेचं वैदिक सनातन धर्माचंही हनन करतील. म्हणून आम्ही स्पष्ट बोललो, पण आम्ही त्याला बोललो नसून त्याच्या ठिकाणच्या अवगुणाला हे बोललेलो आहे. तुका म्हणे मज येणे विन काय कास. नाही तर माझं तरी काय अडलं याच्या वाचून. परंतु हे जे मी करत आहे हे येणे विन माझं काय काज. दुसरं माझं याच्या व्यतिरिक्त माझं दुसरं काही काम नाही आहे. मी जे कठीण बोलतो आहे ते तुमचं हित व्हावं म्हणून बोलतो आहे. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावं याशी बरे. 2 डॉक्टर होते गावात, वरल्याळेला एक खाल्ल्याळेला. एका माणसाला झाला गळू. नवीन पोराला हे गळू काढायचा, तर तेच गळून गेले तर गळू कावा काढायचा. गळू झाला. मग वरल्याळीचे डॉक्टर जरा कठीण बोलणारे होते. कसं काय झाला, काय करत होते, असं झोपा काढत होते का, आरोग्याकडे लक्ष नाही का. खाल्ल्याळीचे डॉक्टर हा हा होय ना, बरं होय ना, असं असं. वरल्याळीचे दोन्ही डॉक्टरचं गुन्हे यायचं पण असे होते. तर तो म्हणला वरल्याळीचे डॉक्टर कठीण आहेत, आपण खाल्ल्याळीच्या डॉक्टरांकडे जाऊ. गेला तर ते आपले गळूला फक्त हात फिरवायचे. हा हा होय ना, बरं होय, हा घ्या या गोळ्या. 2 महिने गळू बाराच झाला नाही. मग काय करावं, गडी वाळून गेला. मग जोडीदार म्हणल्यावर तू डॉक्टरकडे जात नाही. म्हणजे जातो खाल्ल्याळीच्या. आणि मग ते म्हणते होय ना, बरं होईल. ते फक्त गोड बोलत आहे. ते म्हणले वरल्याळीच्या डॉक्टरकडं. हो ते लय बोलायला खनपोटे. म्हणजे कसं का असाला पण गुण येईल. गेले वरल्याळीचे डॉक्टर. त्यांनी तर पहिले हजेरीच घेतली. त्यांना मारुती प्रसन्न होता आळंदीचा. हां
काय करत होते? झोपा काढत होते का? 2 महिने झाले गळू झाला, उपचार का केला नाही? असं तसं फार बोलले. मग म्हणले 2 तासात बरा करतो, 4 जणं घेऊन या. आता 2 महिने बरा झाला नाही, 2 तासात बरं करतो, 4 जणं घेऊन या. मग तो रोगी मनुष्य म्हणला, सरपणा सकट आणू का तशी आणू? म्हणजे नाही, नुसते 4 जणं घेऊन या मोकळे. बोलवले त्यांना, म्हणले झोपावर. झोपले. दोघांना म्हणले पाय धरा, दोघांना म्हणले हात धरा. म्हणले का? बोलायचं नाही. आणि ते कठीण होते ते डॉक्टर बोलायला, अजिबात बोलायचं नाही. त्यांनी तो गळू धरला, पिळायला सुरुवात केली. आता त्या रोग्याला ते जाच होऊ लागला. तो डॉक्टरला एकपट बोलायचं तर डॉक्टर दुप्पट त्याला बोलायची. पण त्यात गळूतली सगळी 2 वाटी घाण निघाली. त्यांनी त्याला टाके घातले, शिवलं. तो अक्षरशः पोटभर जेवला, 4 तास झोपला आणि मग डॉक्टरकडे आला. खाल्ल्याळीचे फक्त हां 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 हां, पण वरल्याळीच्याच गुण आला. तसं ह्या अभंगात तुकाराम महाराज कठीण बोलतात. ते वरल्याळीच्या डॉक्टरासारखं गळू पिळून रोग बरा करणार आहे. कधी कधी काही माणसं आपल्या संस्थेतच अशी काही मंडळी होऊन गेली. आमच्या शांतीब्रह्म मारुती बाबा सर्वांना शांततेने, पण विठ्ठल महाराज, जयराम महाराज, वैद्य गुरुजी सगळ्याला कान धरून सांगायचे. पण ते दोनही सांगणं समाजाच्या हितासाठीच होतं, म्हणून कोणी त्याचा राग धरू नाही. काही जडभारी पडतात या अवसरी, तुझे आठवावे पाय आम्ही मोकलोनी धाय. तहान पिढी भूक शीत उष्ण वाटे दुःख. तुका म्हणे देहयोगे वारंवार पीडिता भोगे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, देवा आमच्यावर जर काही संकट आली तर आम्ही हांबरडा फोडून तुम्हालाच हाका मारणार ना, असं या अभंगात तुकोबाराय सांगतात. काही जडभारी पडतात या अवसरी. जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठे. मोठं काही संकट ते अवसरी पडता. त्या प्रसंगाने आमच्यावर आलं असता, त्यावेळी आमच्यावर आलं असता तुझे आठवावे पाय, आम्ही देवा तुझेच पाय आठवणार. आम्ही मोकलोनी धाय तुझे पाय आठवावे. आम्ही धाय मोकलून म्हणजे हंबरडा फोडून तुझेच पाय आम्ही आठवणार ना. तहान पिढी भूक शीत उष्ण वाटे दुःख. ज्यावेळेस आम्हाला भूकपिडा देते, भूकपिढी, तहान पिढी, उष्णतेची पीडा वाटू लागली, उष्णतेने दुःख वाटू लागलं, थंडीने दुःख वाटू लागलं. शीत उष्ण वाटे दुःख, शीत दुःख वाटे, उष्ण दुःख वाटे, भूकपिढी, तहानपिढी. अशा वेळी तुझे आठवावे पाय आम्ही मोकलोनी धाय. देवा आम्ही धाय मोकलोनी तुझेच पाय आठवणार ना. तुका म्हणे देहयोगे वारंवार पीडिती भोगे. देहयोगे म्हणजे देहसंबंधाने, आम्ही देहसंबंधी देही असल्यामुळं वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा, भोगे म्हणजे प्रारब्धाने पीडता आम्हाला पीडा होणारच. हे पीडा झाली असता तुझे आठवावे पाय आम्ही मोकलोनी धाय. धाय मोकलून आम्ही देवा तुलाच आठवणार, दुसरे कोणाच्या दारात जाणार. होवनी कृपाळ भार घेतला सकळ, तुची चालविशी माझे भार सकळ ही ओझे. देह तुझ्या पायी ठेवणी झालं उतराई, काया वाचा म्हणे तुका म्हणे दुजे नेने. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय, देवा मी माझा सर्व भार तुझ्यावर घातलेला आहे, आता कृपा करून तूच सर्व तू संपन्न कर, असं तुकोबाराय सांगतात. होणे कृपाळ भार घेतला सकळ. देवा कृपाळ होऊन, कृपाळू म्हणजे दयाळू होऊन तू माझा सर्व भार माथ्यावर घेतलेला आहे. तुची चालविशी माझे भार सकळही ओझे. माझे सकळही भार ओझे तुची चालविशी. भार संसाराचा, ओझे परमार्थाचं. परमार्थाचं ओझं असो नाही तर संसाराचा भार असो, हे देवा दोनही तूच चालवतो. वा देह तुझ्या पायी ठेवणे झालं उतराय. देवा मी आता उत्तीर्ण झालो, तुझ्या पायावर देह ठेवणं इथपर्यंतच मी गुंतलो होतो. आता मात्र तुझ्या पायावर देह ठेवून मी उतराई झालेलो आहे. माझा काय संसाराचा भार आणि परमार्थाचं ओझं असं हे सगळं तुझ्या माथी घातलं आहे. तू सुद्धा कृपाळ होऊन ते वहन करत आहे. काया वाचा म्हणे तुका म्हणे दुजे नेने. तुका म्हणे काया वाचा म्हणे दुजे नेने. सर्व भावाने म्हणजे कायेने वाचेने मनाने मी दुसरं डोळ्यापुढे काही जाणत नाही, सर्व तूच माझा भार आहे, असं आत्मसमर्पण भक्ती. भगवंताच्याच माथेवर सर्व मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. सर्व पांडुरंगाच्याच माथी घातलेला आहे. आता होई माझे बुद्धीचा जनिता, आवरावे चित्ता पांडुरंगा. येथोनिया कोठे न वजे बाहेरी, ऐशे मज धरी सत्ता बळे. अनावर गुण बहुता जातीचे, न बोलावे वाचे ऐशे करी. तुका म्हणे हित कोणी जातीचे, तुझं ठावे साचे मायबापा. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय, भगवंता मी कसा आहे हे सगळं तुला माहिती आहे आणि मलाही काही गोष्टी आकळता येत नाही. आता तूच मला सद्बुद्धी देणारा हो आणि माझा सर्व सांभाळ तू तुझ्या सत्तेने कर, अशी विनवणी या अभंगात तुकोबाराय करतात. आता होई माझे बुद्धीचा जनिता. आता देवा माझे बुद्धीचा जनिता तू होई.
तेव्हा आता माझ्या बुद्धीचा जनिता म्हणजे मला सद्बुद्धी देणारा तूच हो. बरं, आवरावे चित्ता पांडुरंग, आणि विषयापासून माझं चित्त आवरणारा सुद्धा तूच हो. बरं, येथोनिया कोठे नवजे बाहेरी आयशे मज धरी सत्ताबळे. आणि तेव्हा तुझ्या पायापासून, तुझ्या नामापासून, तुझ्या सेवेपासून येथून कुठंही बाहेर जाणार नाही. येथोनिया बाहेरी कोठे नवजे, नवजे म्हणजे न जाणे, इथून कुठंही बाहेर जाणार नाही. आयशे मज धरी सत्ताबळे. देवा तुझ्याकडे सत्ता आहे, त्या सत्तेचं बळ आहे, त्या सत्तेच्या बळाने तूच मला आता इथं धरून ठेव. वा, अनावर गुण बहुता जातीचे न बोलावे वाचे ऐशे करी. देवा बहुता जातीचे अनावर गुण, बहुरंगे भरले जन संपन्नची अवगुणी. देवा आम्ही अवगुणाने संपन्न आहोत आणि ते गुण आम्हाला आवरत नाही. आमचे अवगुण कधी उफाळून बाहेर येतील सांगता येणार, कधीही बाहेर येतील ते. बरं, ते गुण असेत कृती करून दाखवणं तर अवघडच, पण बोलून दाखवणं सुद्धा ते अवघड आहे. न बोलावे वाचे ऐशे करी, ते माझ्या तोंडाला सुद्धा येणार नाहीत असं करते. सर्व कृतीतून वाचेतून सर्व ठिकाणू तू ते हकलून लाव. तो का म्हणे, हित कोणी जातीचे तुझं ठावे साचे माये बापा. आणि माझं कोण्या प्रकारचं हित करायचं आहे आता करोनी उचित प्रेम घाली हृदयात. माझं काय उचित आहे, औचित्य आहे, कोणत्या प्रकारचं हित करायचं आहे तू मलाच खरं ठावं आहे. तुझं ठावे साचे माये बापा तुझं साचे ठावे, तुला खरोखर हे ठाऊक आहे. आणि म्हणून कोण्या प्रकारचं हित करायचे आता तूच ठरव. मला सद्बुद्धी दे, माझं चित्त आवर आणि तुझ्या सत्ताबळाने मला इथे बांधून ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. असं पुढं तुकोबराय सांगतात, नित्य मनाशी करीतो विचार हेतो अनावर विषय लोभी. आता मज राखे आपुलिया बळे न देखे हे जाळे उगविता. सापडलो गळी नाही त्याची सत्ता, उगळी मागोता घेतला तो. तुका म्हणे मी तो अज्ञानाची आहे, परी तुझी पाहे वासदेवा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, देवा मी अज्ञानी आहे आणि काही गोष्टी माझ्या अनावर झालेल्या आहेत. आता या प्रसंगी मात्र तूच तुझ्या बळाने माझं रक्षण कर अशी विनवणी करतात. नित्य मनाशी करीतो विचार हे तो अनावर विषय लोभी. काही ठिकाणी नित्य या मनाशी करीतो विचार असाही पाठ आहे, पण माझ्याकडे जी प्रत आहे तेवढी कर परत. इथं फक्त नित्य मनाशी एवढाच पाठ आहे. नित्य या मनाशी, या माझ्या मनाला मी नित्य विचार करतो, तो हे अनावर विषय लोभी. याला आवडण्याचा प्रयत्न करतो, पण हे एवढं विषय लोभी आहे की हे माझं मन मला आता आवरता येत नाही. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. अगदी तसंच, आता मज राखे आपुलिया बळे. आता देवा हे मला वाटतंय की मन आवरावं, पण हे विषय लोभी मन असल्यामुळे ते आवरलं जात नाही. आता मज आपुलिया बळे राखे, आता तू तुझ्या शक्ती सामर्थ्याने मात्र माझं रक्षण कर. न देके हे जाळे उगवता, उगवणे म्हणजे निस्तरणे. तर हे जे मायाजाळ आहे माझ्याच्याने निस्तरेल असं दिसत नाही. आपुल्या अंगे तोडे मायाजाळ, आयशे नाही बळ कवनापाशी. आपल्या बाहुबळाने मी पोहून जाईल असं काही दिसत नाही. हे मायाजाळ भयानक आहे. कसं आहे, सापडलो गळी नाही त्याची सत्ता, उगळी मागोता घेतला तो. इथं माशाचा दृष्टांत दिला आहे. मासा जो असतो तो सापडलो गळी, तो गळामध्ये सापडलेला असतो आणि मग सापडल्यानंतर तो घेतला मागोता उगळी. तो घेतला म्हणजे तो घेतलेला गळ, तो जो आमिषाचा असलेला गळ तो घेतलेला आहे, तो मागोता उगळी. आता तो गळ माशाच्या एकदा तोंडात गुंतलेला आहे, तो पुन्हा उघळून टाकावा म्हणजे बाहेर ओकून टाकावा, फेकून द्यावा असं वाटतंय. परी त्याची सत्ता नाही, परंतु त्या माशाच्या आता ते हातात राहिलेलं नाही, कारण तो गळ दातात गुंतलेला आहे. आणि गुंतलेला असल्यामुळं माशाला कळतंय आता तो ओकून टाकावा, पण आता तो त्याला ओकता येत नाही. तसंच माझं झालेलं आहे. मला कळतंय की माझं मन विषय लोभी आहे, हे अनावर आहे, हे आपल्याला पुढं घातक ठरणार आहे, पण आता त्या माशाने गिळलेला गळ जसा त्याला ओकता येत नाही, त्याला तो अनावर झालेला आहे, तसं मलाही माझं मन अनावर झालेलं आहे. आता मज राखे आपुल्या बळे, म्हणून देवा तू तुझ्या बळाने माझं रक्षण कर. हे जाळं माझ्याच्याने उगवणं होणार नाही. तो का म्हणे मी तो अज्ञानाची आहे, परी तुझी पाये वासदेवा. देवा मी या बाबतीत सर्व अनभिज्ञ आहे. हे कोणत्या वेळी आवरावं कोणत्या वेळी सोडावं हे या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. परी तुझी पाहे वासदेवा. वास म्हणजे वाट पाहणे देवा, पण मी मात्र तुझी वाट पाहत आहे. या
अशा प्रसंगी मात्र तुम्हीच आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. आता तूच देवा आड उभा राहा आणि तुझा दया सिंधूपणा साच कर आणि माझं रक्षण कर. दुर्बळाचे हाती सापडले धन, करिता जतन नये त्यासी, तैशी परी मज झाली नारायणा, योगक्षेम जाना तुम्ही आता. खाता लेता नये मिरविता वरी, राजा दंड करी जनराग. तुका म्हणे मग तळमळ उरे, देखिले ते झुरे पहावया. या अभंगामध्ये देवा तुम्ही जे मला भक्तीचा योग करून दिलेला आहे त्याचाही क्षेम तुम्हीच करून द्या, असं धनाच्या दृष्टांताने सांगतात. दुर्बळाच्या हाती सापडले धन. कोणीतरी एक दुर्बळ मनुष्य होता आणि त्याला धनाचा योग झाला. योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्ती योग शब्देनं उच्यते, प्राप्तस्य परिपालनम क्षेम शब्देनं उच्यते. जी एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही ती जर बहुता कालाने भेटली तर त्याला योग म्हणतात, आणि प्राप्त झालेली गोष्ट टिकवणे त्याला क्षेम म्हणतात. काय झालं, एक कोणीतरी दुर्बळ गरीब मनुष्य होता, त्याला धन सापडले, त्याला कुठंतरी एखादा धनाचा हंडा सापडला. आता त्याला योग झाला, पण आता त्याचा क्षेम झाला पाहिजे ना, कारण कठीण योगा होणे क्षेम ओ कलिया होतो श्रम. त्याला ते क्षेम झाला पाहिजे, त्याचं संरक्षण करता आलं पाहिजे. दुर्दैवाने मात्र करिता जतन नये त्याशी, त्याशी म्हणजे त्या दुर्बळाशी जतन करिता नाही. ते धन जे सापडलं आहे त्याचं त्याला क्षेम करता आलं नाही, जतन करता आलं नाही. तैशी परिमज झाली नारायणा, योगक्षेम जाना तुम्ही आता नारायणा. तैशी परिमज झाली, अगदी त्या दुर्बळासारखी माझी एकच गत झालेली. परी म्हणजे गत, माझी त्याची एक गत झालेली आहे. योगक्षेम जाना तुम्ही आता. आता तुम्ही योगक्षेम जाना, तुम्ही जे मला दिलेले काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा योग तर झाला आहे, पण आता क्षेमही तुम्हीच जाना आणि ते टिकवून ठेवा. आता जे दुर्बळाला भेटलेलं असतंय ते खाता लेता नये मिरविता वरी, राजा दंड करी जनराग. खाता नये, ते दुर्बळाला भेटलेलं असते त्याला वाटतं ते जपून ठेवा की काय, ते खाता येत नाही त्याला. 7वी पिढी काय खाईल त्याच्यासाठी जपून ठेवतोय. लेता नये, खाऊन दाखवावं तर लोक म्हणते का हो तुमच्या घरात सदैव तेलाचा वास यायचा, आज तुपाचा कसा येतोय, म्हणून खाता येईना. बरं लेता येईना, ते धन मोडावं काही डागडागिने घालून गावात जावं तर लेता येईना. मिरवितावरी, बरं गळ्यात घालून मिरवायला गेलो तर राजा म्हणतो कुठून आणलं, ईडी मागं लावा, राजा दंड करी. ही सगळ्या प्रक्रिया पूर्वी शास्त्रातल्याच आता. ईडी प्रकरण, राजा दंड करी, राजा आम्हाला दंड करतो. बरं जनराग, गल्लीतले लोक म्हणजे त्यांनी आणलंय कुठून, तुम्ही काही पुढं गेले का लोकाला राग त्याचा येतोच महाराज. जनराग, लोकाला राग येतो, आम्ही जर हे धन मिळालं आम्हाला तर लोकाला त्याचा राग येतो. तो का म्हणे मग तळमळ उरे, देखिले ते झुरे पहावया. देवा आता धन नाहीशी झाल्यावर ते योग झाला आहे, पण त्याचा जर क्षेम झाला नाही तर खाली तळमळच उरणार आहे. ती सगळी तळमळ माझी खाली राहील. देखिले ते झुरे पहावया, आणि ज्याचा योग झाला होता ते पहावया. देखिले ते पहावया झुरे, देखिले म्हणजे ते योग ज्याचा झाला होता ते पहावया, त्याचा क्षेम कसा झाला होतोय हे पाहण्यासाठी आता मी झुरत आहे. म्हणून देवा मला जे तुम्ही भक्ती योग कर्म काही दिलं असेल ते योग झाला आहे, पण आता त्याचा क्षेम कसा होईल हे तुम्ही पहा. मागे जैसा होता माझे अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता. ऐसे ग्वाही माझे मन मजपाशी, तुटी मुदलेशी दिशे पुढे. पुढीलांचे मना आणि गुणदोष पूज्य आपणास करावया. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभनेने. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय देवा मी पूर्वी होतो आता तसा राहिलो नाही. कसं घडतं हे दृष्टांत देऊन सांगतात. मागे जैसा होता माझे अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता. मागे जैसा होता माझे अंगी भाव, माझे अंगी भाव मागे जैसा होता. पूर्वी माझ्या अंतकरणात जो भाव होता, श्रद्धा होती, भक्ती होती, आता तैसा एक ठाव नाही. आता त्याचा एक कणभरसुद्धा मागमूस दिसत नाही. माझ्या अंतकरणात पहिला जो भाव होता, श्रद्धा होती, भक्ती होती, आता ते देवा मावळून गेलं आहे. काय कोण जाणे, पण ते निघून गेलं आहे. आणि हे माझंच मला कळत आहे. ऐशे ग्वाही माझे मन मजपाशी माझे मन ऐशे ग्वाही. माझं मनच या बाबतीत ग्वाही देत आहे, साक्ष देते की पूर्वी मी जसा होतो तसा आता राहिलो नाही. तुटी मुदलेशी दिशे पुढे. आणि मग पूर्वी जसा होता तसं राहिलं नाही, म्हणजे पूर्वीची साधना तर खंडली, मुदला तर तुटी पडली, आणि पुढलं नवीन काही जोडता आलं नाही. नवीन तर काही जोडलं नाही, पण मागचं होतं तेही सरून गेलं. तुटी मुदलेशी दिशे पुढे. आणि मग जे मुद्दल आम्ही जे कमवलेलं होतं ते आता
पुढे तुटी दिसे. आता ते पुढं मात्र सगळं संपुष्टात येईल. मागचं संपलन पुढं नवीन काय जोडता आम्हाला आलं नाही. मग तुमचं चाललं आहे काय? पुढीलाचे म्हणा आणि गुणदोष पूज्य आपण असं करावया, आपण असं पूज्य करावया, मी सर्वश्रेष्ठ आहे, मी सर्वपूज्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी काय करत आहे? पुढीलाचे गुणदोष म्हणा आणि पुढल्याचे गुण, पुढल्याचे गुणदोष मनाला आणतो. ह्या असा हा तसा कोणासाठी चाललं आहे? हे आपली सिद्धी करण्यासाठी हे सर्व चाललेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी आणि कोंबड्याची एकच गत झाली. तो का म्हणे झाली कोंबड्याची परी, परी म्हणजे गत, एकच स्थिती असं. तो का म्हणे झाली कोंबड्याची परी, माझी आणि कोंबड्याची एकच गती झाली, एकच स्थिती झालेली. काय हो? पुढेची उकरी लाभणेने. कोंबडा काय करतो? उकिरड्यावर गेल्यानंतर तो फक्त उकरत राहतो. मागं जे धान्य टाकतो ते धान्य पिलं खाऊन मोकळे होतात. आणि कोंबडा फक्त उकरत राहतो, तर पुढं काही दिसत नाही. मागं वळून पाहिलं तर मागं पिल्लांनी खाऊन टाकलेलं असतं. तसं पुढचं काही जोडता आलं नाही आणि मागचं होतं तेही संपून गेलं. म्हणून देवा आता मात्र तूच माझं सर्व रक्षण कर आणि माझं मागचं आहे तेही सांभाळून नवीन मला जोडून दे असं. पुढं तुकोबाराय सांगतात, किती तुझं पाशी देव परिहार, जाणशी अंतर पांडुरंगा, आता माझी हाती देई माझे हित, करी माझे चित्त समाधान, राग आला तरी कापू नये मान, बाळा माते विन कोण तुझे, तुका म्हणे तैसा होईल लौकिक, मागे बाळ भीक समर्थाचे या अभंगा. जगद्गुरु तुकोबाराय देवा, माझं काय हित आहे ते तुम्ही माझं चित्त समाधान करून माझ्या हातात द्या. कारण मी कसा आहे याचा स्वतंत्र परिहार तुम्हाला देण्याची गरज नाही. आईच्या अंतःकरणाने तुम्ही माझ्या हातात ते द्या, अन्यथा तुमच्याविषयीच काही वेगळा बोबाटा होईल. या अभंगात तुकोबाराय सांगतात, किती तुझपाशी देव परिहार, जाण शांतर पांडुरंगा, पांडुरंगा तुझपाशी किती परिहार देऊ, तुझ्याजवळ आता मी किती माझ्या परिस्थितीचा परिहार देऊ, किती माझी परिस्थिती स्पष्ट करून सांगू. काही सांगायची गरज नाही. आता माझे हाती देई माझे हित, माझे हित आता माझे हाती देई, माझं जेणेकरून हित होईल असं माझ्या हातात काय वर्म असेल ते दे, करी माझे चित्त समाधान, आणि ते हित देऊन माझं चित्त मात्र समाधानाला तू प्राप्त करून ठेव. राग आला तरी कापू नये मान, बाळा माये विन कोण तुझे. देवा मी कसा आहे तुम्हाला चांगलं माहिती. आता तुम्हाला त्या गोष्टीचा माझ्या राग येईल, पण जरी राग आला तरी तुम्ही मला अवेअर करू नका. जरी आईला बाळाचा किती राग आला तरी आई कुठं बाळाची मान कापत असते का? जर आईने बाळाची माळ कापली तर माथा कापी गळा. आई जर गळा कापायला लागली तर मग त्या बाळाला राखील कोण हो? असं राग आला तरी कापू नये मान. देवा जरी तुम्हाला माझा राग आला तरी माझी मान कापू नका. बाळा मायेविनं कोण तुझे, बाळाला आईशिवाय कोण दुसरं आहे. आईचा जर दरवाजा बंद झाला तर बाळाने कोणाचा दरवाजा ठोठायचा? कोणाचा हे नाही. तुका म्हणे तैसा होईल लौकिक, मागे बाळ भिक समर्थाचे. देवा तुम्ही समर्थ आहात, मी तुमचा दीन असलेलं सामान्य भक्त असलेलं बाळ आहे. मी तुमच्या पुढं भीक मागत आहे, आणि जर तुम्ही मला ते दिलं नाही तर समर्थाचं भीक मागणारं बाळ असं म्हणून माझी ओळख होईल. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, आईशी झाली जगी कीर्ती, तुझ्या नामाची फजिती. देवा यात झालं तर तुझंच हसू होईल, तुझाच लौकिकात पातेरा उडून जाईल, तुझी पत उडून जाईल. तो का म्हणे तैसा होईल लौकिक, आईनेच बाळाचा गळा कापला असा लौकिक तुझ्या बाबतीत होईल. आणि समर्थाचे बाळ भीक मागे असं तुझ्या बाबतीत समाजामध्ये चर्चा सुरू होईल. आणि म्हणून माझं काय हित आहे ते माझ्या हातात देऊन माझं चित्त समाधान कर असं तुकोबाराय म्हणतात. पुढे तुकोबाराय सांगतात, लाज वाटे पुढे तोंड दाखविता, परी जाऊ आता कोणापाशी, चुकलिया कामा मागतो मुशारा, लाज फजित कोरा नाही मज, पाय सांडून या फिरतो बासर, स्वामी सेवा चोर हो निया, तुका म्हणे मज पाहिजे दंडेले, पुढे हे घडले न पाहिजे. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सेवा सोडून मी इकडे तिकडे हिंडत आहे. देवा खरं तुला तोंड दाखवायला सुद्धा आता जागा राहिली नाही. आता तुम्हीच मला ठणकावून मला जागेवर घेऊन या अशी विनवणी या अभंगात तुकोबाराय करतात. लाज वाटे पुढे तोंड दाखविता. देवा तुझी सेवा योग्य न घडल्यामुळं आता पुढे तोंड दाखविता लाज वाटे. तुझ्या पुढे येऊन तुला तोंड कसं दाखवावं? एखादं काम जर एखाद्या कामगाराने केलं नाही तर मालकाला तोंड दाखवायची त्याला जशी लाज वाटते, तसं तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडून तुझी योग्य सेवा न घडल्यामुळं आता तुझ्या पुढे येऊन तोंड दाखवावं याच्या बाबतीत मला आता लाज वाटत आहे. परी जाऊ आता कोणापाशी, पण आता जाऊ तरी कोणापाशी हे तुकोबारायांनीच सांगावं महाराज. वा हे तुकोबाराय ते जुळून घेतात, परत हिसकटून देतात, परत जुळून घेतात.
देवा तोंड दाखवायला तुझ्या पुढं येऊन तोंड दाखवायला जागा तर मग आपल्याला आता येतच नाही काय नो, पण तरी तू कोबरा येतात परी जाऊ आता कोणापाशी, आता जाऊ तरी कोणापाशी, म्हणून तुझ्यापाशी आलो आहे. खरं मी माझी सेवा चुकलेलो आहे, चुकली या कामा, मी माझी सेवा काम चुकलेलं आहे माझं, ते केलेलं नाही मी, माझी तुझी सेवा मी केलेली नाही, पण तरी मुशारा मागवतो. मुशारा म्हणजे पगार मी मागत आहे. खरं मला फजितखोराला लाज पाहिजे, पण आता त्याची लाजसुद्धा मला वाटत नाही. लाज फजितखोरा नाही, मज फजितखोरा लाज नाही. मी असा फजितखोर आहे, त्याची मला किंचितसुद्धा लाज वाटत नाही. पाय सांडोनिया फिरतो बासर, स्वामी सेवा चोर होऊनिया, स्वामी सेवा चोर होऊनिया, पाय सांडोनिया बासर फिरतो. देवा, स्वामीची सेवा करण्याच्या बाबतीत कुचराई करणारा मी चोर आहे, आणि असा स्वामीच्या सेवेची सेवा करत असताना अंग चोरणारा चोर होऊन मी पाय सांडोनिया, तुमचे पाय सोडून इतस्ततः बासर म्हणजे इतस्ततः सैरा वैरा कुठंतरी फिरत आहे. तुका म्हणे मज पाहिजे दंडिले, पुढे हे घडले न पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तुम्ही दंड करा, मज दंडिले पाहिजे, या बाबतीत तुम्ही मला शिक्षा करा, आणि माझ्याकडून पुन्हा असं वर्तन घडणार नाही असं जाणून तुम्ही मला शिक्षा करा. पुढे हे घडले न पाहिजे, हे पुढे घडले न पाहिजे असं पाहून मज दंडिले पाहिजे, मला दंडा तुम्ही शिक्षा करा, आणि माझ्याकडून सेवा करून घ्या, जेणेकरून आता मी तुम्हाला तोंडही दाखवेल आणि केलेल्या कामाची योग्य मला पावती भेटेल, तुमचे पाय माझ्याकडून सोडणे होणार नाही, आणि स्वामीची सेवा चोर अशी मला शिक्का राहणार नाही. असं पुढं तुकोबराय सांगतात. पुढील या सुखे निंब देता भले, बहुत वारिले होय दुःख, हे तो वर्म असे माऊलीच्या हाती, हानी मारी प्रीती हितासाठी, खेळता विसरे भोकता हान घर, धरोनिया कर आणि बळे, तुका म्हणे पाळी तोंडीची घासे, उदार सर्वस्वे सर्व काळ. या अभंगात आईच्या आणि वैद्याच्या दृष्टांताने तुकोबाराय कधीकधी पुढच्याचं हित व्हावं म्हणून कठोर भूमिका कशी घ्यायची वैद्याचा आणि आईचा दृष्टांत देऊन सांगतात. वैद्याचा दृष्टांत आपण आता पाहिलेलाच आहे, मग त्यात तोच इथं साकार केलेला आहे तुकोबाराय. पुढील या सुखे निंब देता भले, बहुत वारिले होय दुःख. तुकोबाराय म्हणतात, पुढचा जो रोगी आहे त्या रोग्याला पुढं सुख व्हावं, पुढील या सुखे म्हणजे पुढं सुख व्हावं म्हणून निंब देता भले. त्याला काय, रोग्याचा रोग जर साखरेने जाणार असेल तर आम्ही कडुलिंब दिलाच नसता. रोग जाय दूध साखरे, तरी कडुलिंब का प्यावा, पण पुढच्याचा रोग हा साखरेने जाणारा नाही, मग तो निंबानेच जाणार आहे, म्हणून निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळितावरी चर्या. वा, पोभाळिता चरे अंतरीचे दुःख, लाशे फाशे मुख उघडावे. तुकाराम महाराज. म्हणून आम्ही पुढच्याचा रोग हा चोळल्याने बरा होणार नाही, उलट चोळल्याने तो आत सरल. पोभाळिता चरी अंतरीचे दुःख, ते दुःख आत सरल, लाशे फाशे मुख उघडावे. त्याला काहीतरी करून त्याचं तोंड आम्ही उघडणार, आणि म्हणून पुढच्याचा रोग हा साखरेने जाणार नाही, कडुलिंबाने जाणार आहे, आणि कडुलिंब दिलं तरच त्याला पुढं सुख होईल, म्हणून आम्ही हे जाणून लिंब आत्ता दिले. पुढील या सुखे, पुढं याचं सुख व्हावं म्हणून निंब देता भले. त्याला आत्ताच लिंब दिलेला चांगला, आत्ता आम्ही त्याला निंबाचा काढा औषध दिलेला आहे. बहुत वारिले होय दुःख, आणि मग त्या निंबाच्या काढ्याने बहुत होय दुःख वारिले, तर ते अनेक प्रकारची होणारी दुःख आता सर्व वारून जातील, पुष्कळ रोगाची त्याची निवृत्ती होईल. पहिला दृष्टांत दिला वैद्याचा, दुसरा दृष्टांत देता माऊलीचा. असं हे तो वर्म असे माऊलीच्या हाती. जसं माऊली काय करते, किंवा माऊली निंब देते असं घ्या, असं ती माऊली हे तो वर्म असे माऊलीच्या हाती. मग ती माऊली, तिच्या हातात हे वर्म असतं, याचं पुढं कल्याण व्हावं म्हणून ती काय करते, त्या बाळाला हितासाठी हानी, हितासाठी मारी, हितासाठी प्रीती करे. कधी कधी प्रेमाने हितावर आणण्याचा प्रयत्न करते, तर कधी हानते, कधी मारते. लालने बहवह दोषाः ताडने बहवह गुणाः, तस्मात पुत्रम शिष्यम च ताडयेत न तुलालयेत. असं काही गोष्टी ठोकल्या का गुणवत्ता वाढते. यक्षुदंडाः तिलाः शूद्राः कांता हेम मेदिनी तांबूलम दधिचंदनम मर्दनम गुणवर्धनम. हे सूत्र आहे, मर्दनम गुणवर्धनम. काही गोष्टी ठोकल्या तरच त्याची गुणवत्ता वाढते. यक्षुदंड म्हणजे ऊस सारखाच घातला तरच रस देतो, नुसताच ऊस 5 बतले गोड कसा लागणार, पाहिल्याने लागत असतो का. त्याचं मर्दनम गुणवर्धनम, त्यातली गुणवत्ता काढायची असं त्याचं मर्दन कर. यक्षुदंडा तिळा, तीळ रगडल्याशिवाय तेल देत नाहीत ते, त्याचं मर्दन केल्याशिवाय त्याची गुणवत्ताच प्रगट होत नाही. वा,
शूद्र हा नाम सेवक हा. एखादा सेवक आहे, कामगार आहे, हाताखालून काढल्याशिवाय नीट वागतच नाही, नीट काम करणारच नाही. कांता म्हणजे पप्याची आई असो, शिष्टम सुस्पष्टम. बरं, आता ती काय सांगत नाही. कांता हेम, हेम म्हणजे सोनं, अग्नीत टाकल्याशिवाय त्यातली चकाकी लक्षात येत नाही, त्यातली गुणवत्ता प्रगट होत नाही. हेम मेदिनी, पृथ्वी शेतकरी नांगरल्याशिवाय पुढचं पीक योग्य येत नाही. हेम मेदिनी. तांबूलम विडा, चावल्याशिवाय चांगला रंगत नाही. तांबूलम दधी, दही घुसळल्याशिवाय लोणी देत नाही. आणि तांबूलम दधी चंदनम, चंदन घासल्याशिवाय सुगंध देत नाही. ह्या सर्व ठिकाणी मर्दनम गुणवर्धनम. तसं आई, हानी, मारी, प्रीती हे सगळं हितासाठी. हे माऊलीच्या हाती वर्म असे. खेळता विसरे भुकता हा न घर, धरोनिया कर आणि बळे. आणि मग खेळत असताना ते बाळ भूक विसरतं, तहान विसरतं, काही घरं विसरतात. आपली गल्ली आपलं घर कोण्या गल्लीला आहे, गल्लीच विसरतात महाराज. असं खेळता विसरे भुकता हा न घर. मग ती काय करते, धरोनिया कर आणि बळे. मग ती बाळाचा हात धरून घरी आणते. मेल्या मुडद्या इथं बस, जेव, 2 घास गिळ, हे जरी बोलली तरी पुढं सुख व्हावं म्हणून हे सर्व चाललेलं आहे. आणि पुढचे दुःख वारावं म्हणून हे सर्व चाललेलं आहे. तुका म्हणे पाळी तोंडीच्या घासे, उदार सर्वस्वे सर्व काळ. मग ती तुकोबराय म्हणतात, ती या प्रकारे बाळाचं पालन पोषण करते, तोंडात घास भरते. अशी ती सर्व काळ सर्व अंगाने उदार असलेली माऊली. तसं भगवंता तूच सर्व अंगाने सर्व काळ आमच्या बाबतीत उदार आहे. जसा तो वैद्य रोग्याचा गुण बरावा म्हणून कठीण औषध देतो, किंवा जशी माऊली एखाद्या बाळाला कठीण औषध म्हणून ते वरचं चरण फार सुंदर आहे. तो का म्हणे माझं पाहिजे दंडीले, पुढे हे घडले न पाहिजे. 2087 अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणून तेव्हा तुम्हाला शिक्षा कर पण मला हितावर आण. शेवटचा अभंग तुकोबराय सांगतात, आता गुणदोष काय विचारीशी, मी तो आहे राशी पातकाची. पतित पावना सवे समागम, आपुलाले धर्म चालविजे. घनगाई भेटी लोखंड परिसा, तरी आणारीसा न पालटे. तुका म्हणे माती कोण पुसे फुका, कस्तुरीच्या तुका समागमे. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय, देवा माझ्या गुणदोषासह मी तुझी संगती केलेली आहे, पण तुझी संगती केल्यामुळं जरी मी वैगुण्यवान असेल, जरी व्यंग असेल, तरी सांगाची संगती घडल्यावर व्यंगही कसा सांग होतो. या अभंगात 2 दृष्टांत तुकोबराय देऊन सांगतात. कधी कधी व्यंग व्यांस जर सांग लोकाच्या संगतीत गेली तर ती व्यंगसुद्धा सांग होऊनच पुढं मान्य होतं. जसं एखादा ओहळ एखाद्या गंगेला मिळाला, ओहळाचे कोणी स्नान करणार नाही, पण गंगेत मिळाल्यावर मात्र त्याचं स्नान लोक स्वीकारतात. तसंच आहे. आता गुणदोष काय विचारीशी, देवा माझ्या गुणाचा विचार, दोषाचा विचार काय करीशी, काय करतोस. मी तो आहे राशी पातकाची, मी तो पातकाची राशी आहे, सगळे पातकाची राशी मी आहे. पण मी पतित पावन असावे समागम. पण पतित पावन असलेला पांडुरंगा तुझी पतित पावन संघटना आहे, आणि त्या संघटनेचा आता मी सदस्य झालेलो आहे. तुझा समागम मला लागलेला आहे, पतित पावन असावे समागम झालेला आहे. मग आता आपुलाले धर्म चालविजय. देवा आता आपण आपले धर्म चालवा. मी माझ्या भक्तपणाचं चालवेन, तुम्ही तुमच्या देवपणाचं चालवा. आणि तुम्ही पतित पावन असल्यामुळं माझ्यासारख्या पतिताला तुम्ही पावन करून घ्या, आणि तुमचा धर्म तुम्ही व्यवस्थित पार पाडा. 2 दृष्टांत दिले. व्यंग व्यक्ती सांग व्यक्तीच्या बरोबर गेल्यानंतर व्यंगाचंही सांगात कसं रूपांतर होतं 2 दृष्टांत देऊन सांगतात. घनगाई भेटी लोखंड परिसा, तरी आणारीसा न पालटे. तुकाराम महाराज म्हणतात, लोखंडाची आणि परिसाची गाठ पडली. कशा अंगाने पडली तर लोखंड परिसाला फोडण्यासाठी म्हणून आलं. जरी ते आलं घनाच्या घावाने, जरी घनाच्या घावाच्या निमित्ताने जरी लोखंडाची परिसाशी भेट झाली, तरी अनारीसा न पालटे. तरी ते अन्य होऊन राहणार नाही. मग ते राहिलं तर सोनं होऊनच राहील. वा, ते लोखंडपणाने राहणार नाही. 2दा न आलेला आहे. अनारीसा न पालटे, ते अन्य होऊन राहणार नाही, म्हणजे लोखंड रूपाने राहणार नाही, ते सोनं रूपानेच राहील. असं तुका म्हणे माती कोण पुसे फुका, कस्तुरीच्या तुका समागमे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कोणी म्हणाली इथं तुका शब्द डबल का आला. एकदा तुका शब्द तुकाराम महाराजांचं वाचक आहे, आणि एकदा तुका शब्द समवजन वाचक आहे, समतुल्यता या वाचक आहे. तुका म्हणे माती कोण पुसे फुका. एरवी माती कुठं, मातीला कोणी फुकट विचारित नाही. दुकानात साखर विकत भेटते, गुळ विकत भेटतो, तेल विकत भेटतं. माती काय कुठं विकत भेटत नाही. कोणी फुकट दिली तरी कोणी घेणार आहे. माती घेऊन काय करायचं. मातीला मोलच नाही. म्हणून आपल्या मराठी भाषेत एक शब्द आहे, काय, कांद्याचा भाव घसरला, कांदे माती मोल झाले.
बटाट्याचा भाव घसरला, बटाटे माती मोल झाले. मातीला मोलच नाही, म्हणून शब्द जन्माला माती मोल. तसं तुका म्हणे माती कोण पुसे फुका, फुकटसुद्धा कोणी विचारित नाही. पण जर त्या मातीत कस्तुरी मिळवली, तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती, मग मात्र कस्तुरीच्या तुका समागमे, मग मात्र कस्तुरीच्या समागमे तुका. म्हणजे कस्तुरीच्या संगतीत आल्यानंतर जशी कस्तुरी तुका म्हणजे वजनावर विकली जाते, तोळ्यावर विकली जाते, तशी ती मातीसुद्धा कस्तुरीच्या सहवासात तोळ्यावर विकली जाते. तसं देवा माझ्याकडं अनेक गुण आहेत, दोष आहेत, पण तू पतित पावन आहे म्हणून तुझ्या समागमात आलो. जसा तू समाजात पूजनीय ठरला, वंदनीय ठरला, तसं माझंही जीवनामध्ये तुझ्या समागमात आल्यामुळं गुणदोषाचा झाडा हो आणि तुझ्यासारखा मी योग्यतेला पात्र हो, अशी विनंती या अभंगात करतात. असो, पुण्यपावन ज्ञानोबरायाच्या सत्तेतून इंद्रायणी मातेच्या काठावर पुण्यपावन गुरुवर्य डॉक्टर बाबा, गुरुवर्य भास्कर बाबा यांच्या आशीर्वादाने, वेदांत सत्संग समितीच्या नियोजनातून आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या आयोजनातून पार पडत असलेला हा आपला गाथा अष्टादशाह, व्यवहारातली दिवाळी करण्यापेक्षा ज्ञानाची दिवाळी, ज्ञानदीप लावो जगी, तमसो मा ज्योतिर्गमय, ही सैद्धांतिक रूपाने असलेली दिवाळी आपल्या साधकांना घडावी. आणि म्हणून गुरुवर्य डॉक्टर बाबा, भास्कर बाबा यांनी ही ज्ञानाची मेजवानी आपल्यापुढं मांडली. घरचे लाडू गोड वाटणार नाही एवढे गोड अभंग वाटतात मला. घरचे कानवले तसे काही इथं चोरून खात असतील म्हणा, परंतु त्यातला त्याहीपेक्षा जास्त गोडवा या अभंगात तुकोबराय आपल्याला देतात. असो, झालेले चिंतन सेवा दोनही गुरुवर्यांच्या चरणी, आपल्या साधकवृंदांच्या चरणी, माऊलीच्या चरणी समर्पण करतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. हरिभक्त माझे जीवलग सांगाती, जीवलग सांगाती. हरिभक्त माझे जीवलग सांगाती, जीवलग सांगाती. सांभाळून नेती परलोका, सांभाळून नेती परलोका. सांभाळून नेती परलोका, सांभाळून नेते परलोका. वचनेची त्यांच्या होय महालाभ, होय महालाभ. वचनेची त्यांच्या होय महालाभ, होय महालाभ. वचनेची काया होय महालाभ, होय महालाभ. वचनेची काया होय महालाभ, होय महालाभ. झाला पद्मनाभ सेवारुनी, झाला पद्मनाभ सेवारुणी. झाला पद्मनाभ सेवारुनी. झाला पद्मनाभ सेवारुणी. वचनेची त्यांच्या होय महालाभ, होय महालाभ. 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 मोहादी बंधने जाती तुटोनिया, मोहादी बंधने
जाती तुटुनी मोहादी बंधने जाती तुटोनिया मोहादी बंधने जाती तुटुनी कळी काळ पाया तळी दडे वचनेची त्यांच्या होय महालाभ होय महालाभ वचनेची त्यांच्या होय महालाभ होय महालाभ वचनेची त्याचा होय महालाभ होय महालाभ वचनेची त्याचा होय महालाभ होय महालाभ झाला पद्मनाभ सेवारुनी झाला पद्मनाभ सेवारुनी वचनेची त्यांच्या होय महालाभ होय महालाभ वचनेची त्यांच्या होय महालाभ होय महालाभ वचनेची त्याचा होय महालाभ होय महालाभ वचनेची त्याचा होय महालाभ होय महालाभ निळा मने मुक्त मोकळिया वाटा 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 जावया वैकुंठा त्यांच्या संगे जावया वैकुंठा त्यांच्या संगे जावया वैकुंठा त्यांच्या संगे जावया वैकुंठा त्यांच्या संगे वचनेची त्यांच्या होय महालाभ होय महालाभ वचनेची त्यांच्या होय महालाभ होय महालाभ वचनेची त्याचा होय महालाभ होय महालाभ वचनेची त्याचा होय महालाभ होय महालाभ झाला पद्मनाभ सेवारुनी झाला पद्मनाभ सेवारुणी झाला पद्मनाभ सेवारुनी झाला पद्मनाभ सेवारुणी वचनेची त्यांच्या होय महालाभ होय महालाभ वचनेची त्यांच्या होय महालाभ होय महालाभ वचनेची त्याचा होय महालाभ होय महालाभ वचनेची त्याचा होय महालाभ होय महालाभ ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय पुढील सत्र बरोबर 9:30 वाजता सुरू होईल.